वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आणि परमार्थ हा विषय हृदयाचा विषय आहे, हा बुद्धीचा विषय नाही. मनोरंजनाचा तर मुळीच नाही. तुम्ही असं म्हणाल की महाराज भाऊ आम्हाला मनोरंजनाचं थोडंसं काही सांगा, ते सांगण्याकरता मी इथं आलो नाही, त्याच्याकरता आपला संप्रदाय नाही. एरानी सांगाव्या रेमट कहाणी, चित्तारंजवणी कराव्या, चित्ताचं मनोरंजन करण्याकरता हे कीर्तन प्रवचनाचं माध्यम नाही. म्हणजे तात्या म्हणत होते ते सांगतो, ते म्हणायचे चित्ताचंच मनोरंजन करायचं असलं तर मग कीर्तनकार जितका शाहू मोडक हे करू शकतो तेवढा हा करू शकत. चित्ताचंच रंजन करायचं तर रंजनाची पुष्कळ साधन आहेत. चित्ताचं रंजन नाही, चित्ताचा पालट करण्याचं हे ठिकाण. आमच्या प्रवचनाने मनुष्याच्या संपूर्ण जीवनात बदल झाल्याची उदाहरण आहे. आम्ही काही प्रवचने केली, आम्हालाही माहित नाही की आम्ही या मनुष्याला काही चांगलं सांगितलं म्हणायचं, पण आम्ही आमच्या गुरुला स्मरून जे काही चांगलं प्रतिपादन केलं त्याचा झाल्याचा जो परिणाम अनेक लोक आपल्याला अशी डोळ्याने बघायला मिळतील की ज्यांची जीवन परिवर्तित झालेली आहे. कारण जीवन परिवर्तित करण्याचं सामर्थ्य एकमेव विचारात आहे, बाकी कोणातही नाही. परमार्थाचं एक बंधन असं आहे, सतो नैरंतर्य दीर्घकाल सत्कारा सेवितो दृढभूमी. माणसाने परमार्थ करताना सातत्याने केला पाहिजे, दीर्घकाल पर्यंत केला पाहिजे आणि आस्था बुद्धीने नाम आदर बुद्धीने केला पाहिजे, तरच त्याचं फल होतं. एरवी फल होत नाही. त्याचं अंतःकरण, त्याची भूमी ही दृढ होण्यासाठी, अगदी मराठीत बोलायचं तर आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी, आत्मनिर्धारासाठी माणसाने या गोष्टी इतक्या पद्धतीने केल्या पाहिजे. काही माणसं सतत परमार्थ करणारी आहे, सातत्यानं चाललंय त्यांचं, पण दीर्घकाल नाही. 7 दिवस फक्त सप्ताहामध्ये करायचे. 7 दिवस सतत संपले, 8व्या दिवशी त्याचा काही काडी मात्र संबंध नाही. काही माणसं सातत्य ठेवतात, फार चातुर्मासापर्यंत ठेवतात. 4 महिने संपले की ते म्हणतात आता पुढे वागायला हरकत नाही. म्हणजे सातत्य पण 4 महिन्याचंच आहे, सातत्य पण 7 दिवसाचं, म्हणजे दीर्घकाल नाही. काही माणसांचा दीर्घकाल आहे पण त्याला सातत्य नाही. एखाद्याला विचारलं का हो किती दिवसापासून ज्ञानेश्वरी वाचता, मी ना 40 वर्षापासून ज्ञानेश्वरी वाचतो. एकंदर तुमच्यावर त्याचा झालेला परिणाम काही नाही. 40 वर्षे वाचतो एवढीच गोष्ट, परिणाम झाला नाही. त्याचं कारण असं आहे, 40 वर्षे जरी हा ज्ञानेश्वरी वाचित असला तरी वर्षातून फक्त एकदा ज्ञानेश्वरी वाचायची अशी 40 वर्षे घालवली. म्हणजे त्याला सातत्य नाही. दीर्घकाल आहे पण सातत्य नाही. काहींच्या ठिकाणी सातत्य आहे पण दीर्घकाल नाही. समजा एकाच्या ठिकाणी सातत्य आहे, दीर्घकाल आहे, पण एवढा परमार्थ करूनही माणसाला फलीभूत होत नाही. त्याचं कारण त्याची स्वतःची त्या साधनेविषयी व साध्याविषयी आदर बुद्धी नसते. दादाने एकाने विचारलं का हो तुम्ही तुळशीची माळा धारण करायला सांगता, त्याचं काय कारण आहे. तर आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये एखादा जर मनुष्य वारला तर त्याला अग्निसंस्कार देताना तुळशी ही अतिशय पवित्र समजलेली आहे. तेव्हा त्याला अग्निसंस्कार देते वेळी तुळशीची काष्ट त्यात टाकण्याची आमची पद्धती आहे. आम्ही वारल्यानंतर आमच्या स्नेही संबंधी लोकांना जर आठवण राहिली नाही तर आम्हाला केवळ भडाग्नी मिळेल आणि त्यात सुद्धा केवळ खैराची आणि बाभळीची लाकडं येतील. तुळशीची लाकडं आणायला जर माणसं विसरली तर ती पंचायत पडू नये म्हणून आम्ही आमच्या हाताने तुळशीची काष्ट आमच्या गळ्यात ठेवलेली आहेत. हे त्याचं दुसरं उत्तर आहे. तिसरं त्याचं उत्तर असं आहे की तुळशी माळा धारण करण्यामध्ये व्यवहारात अशी म्हण आहे की माणसाने घरावर तुळशी पत्र ठेवले म्हणजे काय केलं, त्याने घराचा परित्याग केला. एखाद्या वस्तूवर तुळशी पत्र ठेवणं म्हणजे त्याच्यावर असलेलं जे आपलं स्वत्व ते आपण काढून घेणं, हा त्याचा मुख्य अर्थ आहे. माणसाला जर सांगितलं की हे तुळशी पत्र तू आपल्या स्वतःच्या शरीरावर ठेव, तर माणसं अशी हुशार आहेत की तुळशी पत्र जर ठेवायची वेळ आली तर देवाच्या पायावर ठेवतात, देवाच्या डोक्यावर ठेवतात, नाही जमलं तर हलवायाच्या घरावर ठेवतात, पण आपल्या शरीरावर ठेवायला तयार होतात. म्हणजे आपल्या शरीरावर तुळशी पत्र ठेवणं म्हणजे देह तादात्म्य भ्रांतीच्या निरासार्थ मी प्रवृत्त झालो आहे हे त्याचं सूचन आहे. आणि देह तादात्म्य भ्रांती निवृत्त करणे परमार्थातलं मुख्य कर्तव्य आहे. त्याचं एक सूचन आहे की आम्ही आमच्या देहावर तुळशी पत्र ठेवलं. किंवा तिसरं त्याचं असं कारण आहे की देवाच्या आम्ही सेवेसाठी आता प्रवृत्त झालो असल्या कारणाने आमचा देह यापुढे देवाच्या सेवेसाठी खर्च केला जाईल. उरलेला आयुष्याचा भाग आता प्रपंच करता नसून केवळ देवाच्या सेवेसाठी म्हणून. बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूच्या आहारी, वाचोनी आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण.
हा समर्पणाचा भाव व्यक्त करणारी माला आहे. ही माला म्हणजे केवळ शोभा नाही, म्हणून तुळशी माला आपण धारण करावी असा याच्यामध्ये भावार्थ आहे. पण आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे जर बोलायचं ठरलं तर कुंकू सुद्धा हे सौभाग्यवतीत्वाचं एक सूचक आहे आणि त्याचंच एक सूचक मंगळसूत्र आहे. एखादी स्त्री जर असं म्हणेल की मी माझ्या पतीशी गोड बोलते, त्याची सर्व तऱ्हेने मी सेवा करते, त्याच्या मनोगताप्रमाणे मी वागते, तो म्हणेल त्याच्या पुढे एक पाऊलही मी पुढे टाकायला तयार नाही, पण एवढं सगळं असून सुद्धा त्याच्या नावाने कुंकू मी लेवणार नाही आणि गळ्यात मंगळसूत्र घालणार नाही असं जर म्हणेल तर भारतीय संस्कृतीत ते अद्याप वेरी चालत नाही. अगदी त्याच पद्धतीने जर कोणी म्हणेल की मी पंढरीची वारी करतो, मी येतो, तुमचं भजन ऐकतो, पूजन ऐकतो, खरा वागतो, कुठे मी खोटं वागत नाही, एवढं सगळं असताना माझ्या गळ्यात माळ असायला काय जरूर आहे त्याची, ती माळ नसताना मी राहिलं तर हरकत आहे का? हो हरकत आहे. की वारकऱ्याची ही जी चिन्ह आहे ती तुला पहिल्यांदा धारण केलीच पाहिजे. ही बहिरंग चिन्ह आहे, पण ही बहिरंग चिन्हही तुला धारण करण्याची आवश्यकता आहे. ती माळा तुला गळ्यात धारण केली पाहिजे आणि देवाच्या नावाने गोपूचंदन लावलं पाहिजे. ते देवाचं कुंकूच एक प्रकार, आम्ही त्याचे भक्त आहोत, आम्ही त्याचे दास आहोत हे सूचन करणारं ते आहे. म्हणून कपाळाला गंधही लावण्याची आवश्यकता आहे आणि गळ्यात तुळशी माळा असण्याची ही आवश्यकता आहे. एकंदर माणसाचं जे जीवन आहे हे 3 प्रकारचं जीवन आहे. एक माणसाचं बौद्धिक जीवन आहे, ज्याला वैचारिक जीवन असं म्हणता येईल, ज्याला विवेकसिद्ध जीवन असं म्हणता येईल. दुसरं माणसाचं जीवन आहे भावनिक जीवन आहे. तिसरं माणसाचं जीवन आहे क्रियाप्रधान. म्हणून तर गीतेमध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान या त्रिकांडाचंच प्रतिपादन केलं. जेवढं म्हणून कर्माचं प्रतिपादन केलंय ते शरीराला धरून क्रिया प्राधान्याने जे लोक राहतात, क्रियेवर ज्यांचा भर आहे अशा लोकांच्यासाठी म्हणून कर्माचा मार्ग प्रतिपादन केला. काही लोक असे आहेत की भावनेवर भर ठेवून राहतात, भावनिक जीवन त्यांचं अतिशय बलवत्तर असतं, भावना प्रधान वृत्तीचे असतात. त्यांच्यासाठी म्हणून भावनिक क्षेत्रामध्ये उपासनेचा वा भक्तिशास्त्राचा उपदेश केला आहे. आणि जे लोक केवळ विचार प्रधान जीवन जगतात, वैचारिक विवेकसिद्ध जीवन जगणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी म्हणून तत्वज्ञानाचा उपदेश आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान त्याचं कारण कर्म शरीर प्राधान्याने, उपासना भावना प्राधान्याने आणि तत्वज्ञान हे विचार प्राधान्याने प्रतिपादन केलं आहे असं गीतेचं एकंदर मनोगत. त्या दृष्टीने जर आपण बघू लागलो, वारकरी संप्रदायामध्ये या कीर्तनाचं अतिशय महत्व आहे. वारकरी संप्रदायाची काही बहिरंग लक्षणं आहेत. हे कीर्तन अंतरंग आणि बहिरंग अशा उभय स्वरूपाचं आहे. कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाठी. कीर्तनाचं वर्णन करीत असताना महाराज असं वर्णन करतात, हे कीर्तन कसं आहे तर या कीर्तनामध्ये आत्मचर्चा होते, मधून मधून होते, पण ती विशद रूपाची, स्पष्ट रूपाची, असंदेह रूपाने लोकांना बोध होईल अशा स्वरूपाची असते. आणि या कीर्तनामध्ये आम्ही नामघोष करतो. नामाचं उच्चारण, नामघोष, लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, शिव ब्रह्मरस आवडीने हे त्याचं बहिरंग रूप आहे. हे मृदंग आहे, टाळकरी आहे, नामाचा उच्चार चाललेला आहे, हे त्याचं बहिरंग रूप आहे. आणि त्याचं काही अंतरंग रूप आहे ते म्हणजे शिव ब्रह्मरस आवडीने किंवा माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, म्हणजे त्यामध्ये श्रवण भक्ती करून, त्यामध्ये तत्व पदार्थाचं चिंतन करून मनुष्याची अनात्माकार वृत्ती निवृत्त होऊन परमात्माकार सातत्याने कशी वृत्ती राहील असा प्रयत्न श्रोत्याकडून व वक्त्याकडून होणं याला अंतरंग साधन असं म्हणतात. तेव्हा अशी वारकऱ्याची सगळी एकंदर साधनांची जर बेरीज आपण केली तर त्यात तुम्हाला अंतरंग बहिरंगपणा करण्याची नितांत आवश्यकता आहे. म्हणून परमार्थ करून हे जर बहिरंगात नुसतं चांगलं असेल तर कधी ना कधीतरी ते कोलमडणार आहे. नुसत्या बहिरंगावर हे चालत नाही, याच्या मागे अंतरंगाचं बळ असण्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ, बहिरंग साधनाचं महत्व कमी असं मात्र समजायचं कारण नाही. एखादा माणूस रोज पहाटे उठतो, इंद्रायणीचा तर चंद्रभागेचं स्नान करतो, इंद्रायणीचं स्नान करतो, देवदर्शन करतो, काकड आरतीला हजर असतो, नगर प्रदक्षिणा करतो, एवढ्या सगळ्या गोष्टी करतो. पण या सगळ्या क्रियांच्या मागे जर प्रेमलक्षणात्मक वृत्ती नसेल तर केलेली ही सगळीच्या सगळी क्रिया दांभिक वर्गामध्ये जाऊन बसते. दंभ म्हणून तो जगामध्ये सिद्ध होतो, देवाची भक्ती होत नाही. कारण भक्ती ही क्रियेवर अवलंबून नसून ती क्रिया कोणत्या वृत्तीने केली याच्यावर त्याचं महत्व अवलंबून आहे. म्हणून प्रेम लक्षणात्मक वृत्ती संपन्नतेने केलेली क्रिया, मग ती कीर्तनाची क्रिया असो, श्रवणाची क्रिया असो की प्रवचनाची क्रिया असो, ती भक्ती या वर्गामध्ये राहावी असं वाटत असेल तर प्रेम लक्षणात्मक वृत्ती असण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि प्रेम जर त्यातलं वगळलेलं असेल तर महाराजांच्या शब्दात बोलायचं तर तुकाराम महाराज असं म्हणतात, मोले घातले रडाया ना आसू ना माया.
अशी ती भक्ती केवळ भक्ती न होता भक्तीचं ते एक प्रकारचं विडंबन होईल, केवळ तो दंभ ठरेल. ह्याचा अर्थ असा मात्र करू नका की बहिरंग साधनाची आम्हाला आवश्यकता. बहिरंग साधनाची ही नितांत आवश्यकता आहे. ती बहिरंग साधन असं आहे, पंढरपूरला जाण्याकरता आमचा सगळ्यांना पहिला उपदेश असा आहे, आमचा म्हणजे साधू संतांचा, की होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. पहिलं बंधन असं त्याने घातलंय की माणसाने पहिल्यांदा वारकरी व्हायला पाहिजे आणि मग पंढरी पाहिली पाहिजे. कोणाला का हो आम्ही अगोदर पंढरपूर बघू आणि मग वारकरी होऊ. अगोदर वारकरी होण्यामध्ये आणि पंढरीला जाण्यामध्ये काय तुम्हाला विशेष वाटतं? त्याचा विशेष असा आहे की अगोदर मनुष्य पंढरपूरला जाईल तर त्याला महत्व पंढरपूरचं खरं कळणार नाही. पंढरपूरला अगोदर वारकरी न होता जर मनुष्य जाईल तर त्या गावात सिनेमाचे थिएटर्स किती आहेत, त्या गावामध्ये चोर किती आहेत, त्या गावामध्ये व्यापार किती प्रमाणात होतो, बैलाचा बाजार भरतो तो किती प्रमाणात विक्री होते, तिथली एकंदर समाजाची काय स्थिती आहे, गावातल्या सडका बरोबर डांबरी केलेल्या आहेत का अशा चिखलाच्याच अजून आहेत, ते गुळगुळीत दगड काढले आहेत का अजून तसेच आहेत, हे सगळं तो बघणार. आणि घरी परत येऊन शेरा काय मारणार की मी पंढरपूरला गेलो होतो, जे आमच्या गावात आहे ते सगळं पंढरीत आहे. आमच्या गावापेक्षा पंढरीत काही विशेष दिसलं नाही, उलट आमच्या इथले जे थिएटर्स आहेत ते सगळे एअर कंडिशन्ड आहेत, तिथे अजून एअर कंडिशन्ड कशाला म्हणतात हे कळतही नाही. असं मागासलेलं गाव आहे उलट. असं तो चिंतन करील, तो तिथल्या उत्तम गोष्टीकडे जाणार. आणि वारकरी होऊन जर पंढरपूरला जाईल तर वारकरी झाल्याबरोबर त्याच्या लक्षात येईल की वारकरी झाल्यानंतर पंढरपूरला जायचं म्हणजे तिथला विधी काय आहे. तिथला विधी असा आहे, चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ, असा तिथला विधी आहे. असा विधी जर त्याच्या लक्षी येईल तर तो माणूस तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा चंद्रभागेचं स्नान करील आणि हरिकथा श्रवण करायला लागेल. तेव्हा पंढरपूरला जाण्यापूर्वी माणसाने वारकरी होण्याची आवश्यकता. मी आत्ता येता आमच्या गृहस्थांनी बोलल्यामुळं थोडस जास्त विवरण त्याच्यावर आपल्याला करतो की वारकरी व्हायचं म्हणजे वारकऱ्याचं बहिरंग लक्षण असं आहे की त्याने तुळशी माला धारण केली पाहिजे. लोक आम्हाला विचारतात का महाराज माळ कशा करता घालायची. संतांची तर वचन अशी आहेत की जो मनाने अतिशय निर्मळ स्वरूपाचा असतो, वाणी ज्याची उत्तम आहे, पवित्र आहे, जो सदाचार संपन्न आहे, त्याच्या गळा माळ असो नसो असं जर त्यांचं म्हणणं आहे तर तुम्ही माळ घालण्याचा आम्हाला आग्रह का करता. असं आहे, काही संप्रदायाची बंधन आहे आणि काही तडजोड विवर्जित बंधन आहे. मी एका सभेतही याचं उत्तर दिलं होतं, ते उत्तर आता आपल्याला देत नाही, पण त्याचं महत्व इथे प्रतिपादन करायचं की व्यवहारामध्ये निदान अजून तरी जिथे भारतीय संस्कृती पद्धतीने विवाह होतात तिथे अजून बंधन असं आहे की ज्या पुरुषाशी स्त्री लग्न करते त्या पुरुषाच्या नावाने तिने आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधलं पाहिजे आणि त्या पुरुषाच्या नावाने तिने कुंकू लावलं पाहिजे. त्यातही असा वाद आहे की कुंकू हे ती कुमारी असतानाही लावित होती, पतीशी लग्न झाल्यानंतरही लावित होती. पतीच्या संबंधाने जर केवळ मंगळसूत्रच बांधलेलं असतं तर पतीच्या वियोगानंतर फक्त मंगळसूत्रच तोडावं, कुंकू पुसण्याचं काही कारण नाही. आता स्वतंत्र वाद आहे की कुंकू लावावं का नाही, ते कुणाचं असतं, कशा करता असतं, कुंकू किती प्रकारचं असतं. असं आहे, पूर्वी नुसतं एक कुंकू म्हणजे एकच वचन होतं, त्याच्यात अनेक वचन नव्हतं, म्हणजे आम्ही तरी ऐकलं नव्हतं. पण आता मात्र कुंकू नाही कुंकुव झाली आहेत, म्हणजे त्याचं अनेक वचन तयार झालं. हे कुंकू अनेक वचन कसं तयार झालं आम्ही त्याचं चिंतन केलं तर मी ज्या लोकांच्या मध्ये वावरतो ते लोक इतके सुधारक आहेत, इतके सुधारले आहेत की जी पहिल्यांदा मुंबईमध्ये फॅशन येते ती त्या मंडळीत येते. बरं, ते नाव तुम्हाला मुद्दाम सांगत नाही तर तुमचे इथले लोक पहिल्यांदा ते तिथे फॅशन घेण्याकरता येतील. हो, ते तेवढ्या करता नाव नाही सांगायचं, पण तिथे पहिल्यांदा फॅशन येते आणि तिथे हे सगळे प्रकार आम्हाला बघायला मिळतात. सुदैवानं म्हणा का दुर्दैवानं म्हणा, त्याचा मला उपयोग एवढाच आहे की तुमच्या पुढे मी दृष्टांत देऊ शकतो. आणि त्याचा दुरुपयोग एवढा आहे की इथल्या स्त्रियांना जी गोष्ट माहीत नाही ती मी आता माहीत करून देऊन जाणार. हो, म्हणजे पुन्हा पंचायत आहे ती एक. पण घडतं काय घडतं की कुंकू हे कुंकू ह्या नावाने बहुवचन झालं, ते अनेक वचनाला प्राप्त झालं. म्हणजे काय झालं, आता कुंकुवाचं रूप बदललं. काय रूप बदललं, पूर्वी एक प्रकारचं कुंकू होतं त्याच्यात अनेक वचन नव्हतं, आता कुंकू झाले म्हणजे त्या कुंकुवाच्या आतही आता इतका बदल आहे, त्याच्या टिकल्या तयार झाल्या. हिरवं कुंकू, तांबडं कुंकू, तांबड्यात पुन्हा गुलाबी कुंकू, पिवळं कुंकू, आणि हे सगळे कुंकुवाचे प्रकार झाले. आणि ते कुंकू टिकलीच्या रूपात आलात. गुरुजी नेहमी म्हणत असत टिकली टिकली तर टिकली नाही तर उकली, ते तर ठरलेलंच आहे शेवटी. तेव्हा ते टिकली लावायची. त्यात सुद्धा मॅचिंग हा एक प्रकार इतका जबरदस्त वाढलाय
ती कुंकू अनेक तऱ्हेची झाली आहेत. त्या मॅचिंग मध्ये असं आहे की हिरवी साडी, त्याला ते चोळी जी नेसायची ती चोळी सुद्धा असलीच लेवायची की जी त्याला मॅचिंग म्हणजे हिरवी असली पाहिजे, हिरव्याला हिरवा. त्याच्या पुढे वेणीला बांधली जाणारी जी पट्टी ती सुद्धा चिंधी म्हणा भारतात, ती सुद्धा ती हिरवीच असली पाहिजे. कारण बाई म्हणजे काही फार मोठी किमतीची नाही, बाई म्हणजे एक प्रकारची चिंधीच आहे, फक्त त्या चिंधीने ती शोभते एवढा त्याचा अर्थ, किंवा तिची तशी समजूत असते, ती पण हिरवी असली पाहिजे. पायात घातलेली चप्पल तिची जी योजना आहे तिचा पट्टा सुद्धा बरोबर हिरवाच असला पाहिजे. आणि कपाळाला लावायचं जे कुंकू त्या कुंकुवांच्या पैकी हिरवच घ्यायचं आणि ते लावायचं. फक्त आता बाई हिरवी व्हायची राहिली असते, बाकी काय सगळं मॅचिंग बरोबर झालेलं असतं. आता हे असे अनेक वचन निर्माण झाले आम्हाला तरी काय माहिती, पण आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे जर बोलायचं ठरलं तर कुंकू सुद्धा हे सौभाग्यवतीत्वाचं एक सूचक आहे आणि त्याचंच एक सूचक मंगळसूत्र आहे. एखादी स्त्री जर असं म्हणेल की मी माझ्या पतीशी गोड बोलते, त्याची सर्व तऱ्हेने मी सेवा करते, त्याच्या मनोगताप्रमाणे मी वागते, तो म्हणेल त्याच्या पुढे एक पाऊलही मी पुढे टाकायला तयार नाही, पण एवढं सगळं असून सुद्धा त्याच्या नावाने कुंकू मी लेवणार नाही आणि गळ्यात मंगळसूत्र घालणार नाही असं जर म्हणेल तर भारतीय संस्कृतीत ते अद्याप वेरी चालत नाही. अगदी त्याच पद्धतीने जर कोणी म्हणेल की मी पंढरीची वारी करतो, मी येतो, तुमचं भजन ऐकतो, पूजन ऐकतो, खरा वागतो, कुठे मी खोटं वागत नाही, एवढं सगळं असताना माझ्या गळ्यात माळ असायला काय हवं जरूर आहे त्याची, ती माळ नसताना मी राहिलं तर हरकत आहे का? हो हरकत आहे. की वारकऱ्याची ही जी चिन्ह आहे ती तुला पहिल्यांदा धारण केलीच पाहिजे. ही बहिरंग चिन्ह आहे, पण ही बहिरंग चिन्हही तुला धारण करण्याची आवश्यकता आहे. ती माळा तुला गळ्यात धारण केली पाहिजे आणि देवाच्या नावाने गोपूचंदन लावलं पाहिजे. ते देवाचं कुंकूच आहे एक प्रकार. आम्ही त्याचे भक्त आहोत, आम्ही त्याचे दास आहोत हे सूचन करणारं ते आहे. म्हणून कपाळाला गंधही लावण्याची आवश्यकता आहे आणि गळ्यात तुळशी माळा असण्याची ही आवश्यकता आहे. आमचे एक इतिहास संशोधक परदेशामध्ये गेले, तिथे लोकांनी विचारलं का म्हणाले तुम्ही एवढं गंध लावण्याचं काय कारण आहे? ते म्हणाले मी गंध का लावतो त्याचं कारण नंतर सांगतो, तुम्ही स्वतः तोंडाला स्नो पावडर लावता त्याचं काय कारण आहे त्याचं तुम्ही कारण सांगा, आम्ही आमचं कारण सांगतो. म्हणजे स्नो पावडर एवढ्यासाठी की त्याच्यामध्ये एक प्रकारचा सुगंध आहे आणि त्या सुगंधासाठी लावतो आणि त्यामुळे मनुष्याची जी त्वचा आहे ती शांत राहते, म्हणून आम्ही ते लावतो. तेव्हा तुमचं काय कारण आहे ते सांगा. आम्ही जे कपाळाला लावतो हे चंदन असतं, हे चंदन मस्तकाला लावल्यानंतर आम्हाला सुगंध तर मिळतोच की जो तुमचा फायदा आहे स्नो पावडर मधला, पण त्या चंदनाचं सामर्थ्य असं आहे की मस्तकाला चंदन लावण्याने नेहमी मस्तक मनुष्याचं शांत असतं, थंड असतं. आता विचार करा, स्नो पावडर लावल्याने जर त्वचा थंड असते तर चंदन लावल्याने मस्तक थंड असतं. माणसाची त्वचा थंड असावी का मस्तक थंड असावं? विचार करा. टिळकांनी एका ठिकाणी लिहिले, माणसाच्या पोटात आग पडलेली असली तरी माणसाचं मस्तक शांत असलं पाहिजे. आपण सुद्धा कोणी मनुष्य आपल्या शिवून काही बोलू लागला त्याला सांगतोय बघ तुला काय पाहिजे ते माग, हवं ते मी तुला द्यायला तयार आहे, पण माझ्या डोक्याला ताप द्यायचा नाही. पण जगात माणसं डोक्याला ताप देणारी माणसं फार आहे. मग माणसाचं डोकं शांत असलं पाहिजे. मग भारतीय संस्कृतीप्रमाणे गंध लावले यात काय चुकीचं आहे? म्हणजे गंध लावण्याच्या मागे तर्कशुद्ध ही बैठक अशी ठेवलेली आहे की जेणेकरून माणसाच्या मस्तकाला एक प्रकारची शांती प्राप्त होईल, थंडता प्राप्त होईल. त्वचा शांत होण्यात काय महत्व आहे? लोक अग्निसंस्काराची योजना करतील सगळी त्वचा शांत होईल तर, ते महत्वाचं नाही. असा जर सूक्ष्म विचार करू लागलो तर गंध लावणं, माला धारण करणं हे वारकऱ्याचं भूषण आहे आणि हे त्याचं बहिरंग लक्षण आहे, पण याची अतिशय आवश्यकता आहे. त्यातलाही बारकाव आपल्याला प्रतिपादन करायचा, हे एक रूप त्याचं मी आपल्याला प्रतिपादन केलं. दादाने एकाने विचारलं का हो तुम्ही तुळशीची माळा धारण करायला सांगता, त्याचं काय कारण आहे? तर आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये एखादा जर मनुष्य वारला तर त्याला अग्निसंस्कार देताना तुळशी ही अतिशय पवित्र समजलेली आहे. तेव्हा त्याला अग्निसंस्कार देते वेळी तुळशीची काष्ट त्यात टाकण्याची आमची पद्धती आहे. आम्ही वारल्यानंतर आमच्या स्नेही संबंधी लोकांना जर आठवण राहिली नाही तर आम्हाला केवळ भडाग्नी मिळेल आणि त्यात सुद्धा केवळ खैराची आणि बाबळीची लाकडं येतील. तुळशीची लाकडं आणायला जर माणसं विसरली तर ती पंचायत पुढे नये म्हणून आम्ही आमच्या हाताने तुळशीची काष्ट आमच्या गळ्यात ठेवलेली आहेत. हे त्याचं दुसरं उत्तर आहे. तिसरं त्याचं उत्तर असं आहे की तुळशी माळा धारण करण्यामध्ये व्यवहारात अशी म्हण आहे की माणसाने तुळशी घरावर तुळशी पत्र ठेवले म्हणजे काय केलं? त्याने घराचा परित्याग केला.
एखाद्या वस्तूवर तुळशी पत्र ठेवणं म्हणजे त्याच्यावर असलेलं जे आपलं स्वत्व ते आपण काढून घेणं, हा त्याचा मुख्य अर्थ आहे. माणसाला जर सांगितलं की हे तुळशी पत्र तू आपल्या स्वतःच्या शरीरावर ठेव, तर माणसं अशी हुशार आहेत की तुळशी पत्र जर ठेवायची वेळ आली तर देवाच्या पायावर ठेवतात, देवाच्या डोक्यावर ठेवतात, नाही जमलं तर हलवायाच्या घरावर ठेवतात, पण आपल्या शरीरावर ठेवायला तयार होतात. म्हणजे आपल्या शरीरावर तुळशी पत्र ठेवणं म्हणजे देह तादात्म्य भ्रांतीच्या निरासार्थ मी प्रवृत्त झालो आहे हे त्याचं सूचन आहे. आणि देह तादात्म्य भ्रांती निवृत्त करणे परमार्थातलं मुख्य कर्तव्य आहे. त्याचं एक सूचन आहे की आम्ही आमच्या देहावर तुळशी पत्र ठेवलं. किंवा तिसरं त्याचं असं कारण आहे की देवाच्या आम्ही सेवेसाठी आता प्रवृत्त झालो असल्या कारणाने आमचा देह यापुढे देवाच्या सेवेसाठी खर्च केला जाईल. उरलेला आयुष्याचा भाग आता प्रपंच करता नसून केवळ देवाच्या सेवेसाठी म्हणून बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूच्या आहारी वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. हा समर्पणाचा भाव व्यक्त करणारी माला आहे. ही माला म्हणजे केवळ शोभा नाही, म्हणून तुळशी माला आपण धारण करावी असा याच्यामध्ये भावार्थ आहे. आणि अशा दृष्टीने हे बहिरंग लक्षण माळेच आहे. त्याचबरोबर गंधाचंही असं बहिरंग लक्षण आहे. आणि अशा बहिरंग लक्षणाने संपन्न होऊन चंद्रभागेचं स्नान करून तुकोबरायांच्या अभंगाचं जर तो वाचन करील, श्रवण करील, तर त्यात असं आलेलं आहे. तुकोबरायांना असं विचारलं की महाराज तुम्ही पंढरपूरला जाता, आम्ही आता वारकरी झालो आहोत, आपण पंढरपूरला गेला असताना तुम्हाला तिथलं काय काय आवडलं, तिथे काय काय तुम्ही तुमच्या आवडीचे विषय म्हणून निवडले. तुकोबरायाने त्याची यादी दिली आहे. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडली. ही माझी म्हणाली आवडीची यादी आहे. म्हणून माणसाने अगोदर वारकरी व्हावं आणि मग पंढरपूरला जावं, म्हणजे तुकोबरायांची जी आवडीची यादी आहे तीच यादी त्याला तिथे दिसेल. हे बाकीचं मी आरंभी सांगितलेलं त्याला दिसणार नाही. म्हणून वारकरी संप्रदायाचा पहिला आदेश जर काही असेल तो होय होय वारकरी, हा पहिला आदेश आहे. दुसरा आदेश आहे पाहे पाहे रे पंढरी. तिसरा आदेश आहे चंद्रभागेचं स्नान. आणि चौथा आदेश आहे कथा श्रवण कर. आणि हरिकथेचं जर तू श्रवण करशील तर हरिकथेमध्ये हरीचं काय स्वरूप आहे हे प्रतिपादन केलं जाईल. मूर्तीपूजेचं काय महत्व आहे ते तिथे प्रतिपादन केलं जाईल. मूर्तीपूजा करावी का करू नये तिथे तुला समजेल. किंबहुना मूर्तीपूजेपासून तो परापूजेपर्यंत एकंदर परमार्थाचा जो अनुक्रम आहे, ज्याला क्रमसमुच्चय असं म्हणतात, तो क्रमसमुच्चय तुला कीर्तनात कळेल, घरी बसून कळणार नाही. हे कीर्तनाचं महत्व आहे. कीर्तन हे परमार्थातलं एक अंतरंग साधन आहे. आणि कीर्तनामध्ये गेला असताना आपल्याला या गोष्टी कळतात, घरी बसून या गोष्टी कळत नाही. घरी बसून आपल्याला कशा हो ह्या कळणार. कोण असा आपल्या घरी माणूस आहे किंवा असा कोण महात्मा आहे की जो आपल्याला या गोष्टी सांगेल, कोणी सांगणार नाही. हे सांगणारे संत आहेत, साधू आहेत. आणि ते या निमित्ताने पंढरीच्या वारीच्या निमित्ताने तिथे येतात, हरिकथा होतात. चालत असलेल्या कथेमध्ये आपण भाग घ्यायचा आणि तिथे आपण हे श्रवण करायचं. इतकं हे सोपं साधन आहे. यद्यपि अंतरंग साधन आहे पण अत्यंत सुलभ आहे. बहिरंगतेमध्ये सुलभता तर आहे पण अंतरंगतेमध्ये ही सुलभता आहे. ती म्हणजे पंढरपूरला जाणाऱ्या माणसाला अनायासाने कथा श्रवण करण्याचा योग येतो. आणि त्या कथेमध्ये या गोष्टी आपल्याला कळतात. आता कितीतरी लोक असे सुधारक आहेत, आपण ही मूर्ती पूजा करतो याचा निषेध करतात. पंढरपूरची आम्ही पायी वारी करतो, लोक याचा निषेध करतात. ते म्हणतात का महाराज पूर्वी असं होतं की पायी जाण्याविना गतीच नव्हती. आता असं आहे, माणसं सकाळी निघाली तर दुपारपर्यंत पंढरपूरला जातात, दर्शन करून संध्याकाळी घरी परत येण्याची सोय आहे. इतकी सुधारलेली सोय असताना नवे नवे लोक आता चांद्रयानात बसून चंद्रावर चाललेत. असल्या सुधारलेल्या चांद्र यानाच्या युगातही तुम्ही अजून पायी वारी करा म्हणून लोकांना उपदेश करता. थोडा काळामानाने तर विचार कराल का नाही. जसा काळ बदलतो त्याबरोबर सगळी साधन सामग्री पण बदलायला पाहिजे. हे तुमच्या डोक्यात अजून येत नाही. अजून पहिले आपले पायी चालणारे आदिमानव तुम्ही झालाय का काय. आपण भाग्यवान आहात. इथे अजून मला मी फिरलो इथे पण मला अजून असं कोणी दिसलं नाही. आम्ही जिथे राहतो तिथे खरे आदिमानव आम्हाला आता बघायला मिळायला लागले. हे पायी चालणारे आदिमानव नाही आहेत. हे पायी चालतात पण अंगभर वस्त्र असतात. पायी चालतात पण नैतिक त्यांचा पाया अतिशय महत्वाचा असतो. पण हे जे लोक आता तुम्ही पाहाल ना, मी तुम्हाला दुसऱ्या शब्दात जरा दुरान्वयानं सूचन करतो. कारण कीर्तनाची मर्यादा अशी आहे की याचं महत्व, याचा दर्जा कमी होऊ नये. पण सांगणं तर जरूर आहे म्हणून त्या शब्दांची योजना करतो की जेणेकरून तुम्हाला दुरान्वयाने त्याचं सूचन घडेल. आत्ता माणसांची आमच्या इथे एवढी प्रवृत्ती झालेली आहे, अत्यल्प, अल्प, अति अल्प, त्याहून अल्प, की ज्यापेक्षा आता अल्प करता येणं शक्य नाही
इतक्या अत्यल्प वस्त्रधारणेत अत्यंत सौंदर्य लोकांच्या पुढे आपल्याला कसं मांडता येईल, राहता येईल, इकडे ज्यांची प्रवृत्ती आहे ते खरे आदिमानव आहे. ही माणसांच्या आदिमानवाकडे होणारी प्रवृत्ती आहे. आम्ही पायी चालतो ही आदिमानवाकडे होणारी प्रवृत्ती नसून यामागे एक प्रकारचं तत्व आहे, यामागे एक वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे आणि म्हणून आम्ही पायी वारी करतो. पायी तीर्थयात्रा घडो या म्हणण्याचा अर्थ असा आहे की शरीराने भगवंताच्या वाटचालीकडे आपल्या शरीराचा विनियोग केला पाहिजे. तुम्ही 17व्या अध्यायात शारीर तपाचं वर्णन वाचा, तिथे महाराजांनी लिहिले की यात्रा करण्यामध्ये पायाचा विनियोग करणं हे शारीर तपासल्या म्हणून आम्ही शारीरिक हे तप करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही पायी जातो, यामध्ये ज्या साधू संतांच्या चरणरजासाठी स्वतः देव इच्छा करतो, देव इच्छी रज चरणेची माती धावत चालती मागे मागे, ते संत पंढरीला माऊलीच्या बरोबर चालण्यासाठी म्हणून त्या समाजामध्ये समाविष्ट झालेले असतात. त्यांची संगती अनंत जन्माची पुण्यही असल्याशिवाय होऊ शकत नाही, त्यांची संगती तिथे घडते म्हणून पंढरीची पायीवारी करायची. आणि पूर्वीच्या लोकांनी पायीवारी केली त्याचं कारण समाजाच्या बरोबर साक्षात जो संबंध आहे, तो समाजाची जी समक्षता प्राप्त होते, समाजामध्ये या धर्माचा जो प्रसार होतो, प्रचार नव्हे प्रसार होतो, ते त्या माणसाच्या समक्षतेशिवाय घडत नाही. ती समक्षता पायी गेल्याशिवाय घडत नाही म्हणून पूर्वी साधू संतांनी पायीवारी केली आणि त्याची आवश्यकता. प्रचार होण्यासाठी आमचं मासिक काम करतं, हस्तपत्रक छापली की प्रचार होतो, पण प्रसार व्हावा असं वाटत असेल तर त्या जिवंत माणसाला जिवंत माणसापर्यंत जावं लागतं, त्याशिवाय प्रसार हा होऊच शकत नाही. किंवा प्रचार आणि प्रसार यातला फरक काय तो सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. प्रसार होणं निराळा आणि प्रचार होणं, प्रचार म्हणजे हँडबिल छापून लोकांच्या मध्ये माहिती निर्माण करणं, याला प्रचार म्हणतात. मी एका ठिकाणी प्रवचनासाठी म्हणून जाणार होतो. प्रवचनाशी ज्या माणसाचा कधी संबंध येत नाही असा एक माणूस एकदा प्रवचन माझं ऐकलं आणि काही कारणाने त्याचं माझं मित्रत्व जुळलं. तो आळंदीला आला तेव्हा माझ्याकडे उतरायला आला, राहिला, त्याला ते वाटलं बरं आहे ठीक आहे. तो म्हणाला महाराज एकदा आपल्याला आमच्या गावात आले की प्रवचन करायचं. ज्याचा प्रवचन करणारी माणसं तिथे वेगळे आहेत, तिथे संच निराळा आहे, त्यांचा माझा संबंध निराळा आहे. हा माणूस कधीतरी प्रवचनाला श्रवणाला येणारा निराळ्या व्यवसायातला माणूस, पण त्याच्या मनात आलं की एक प्रवचन करायचं म्हणून. मी तिथे गेल्यावर त्यांनी सगळी हँडबिल्स छापून स्वतः तयार करून घरोघर नेऊन वाटली आणि सगळ्याला आग्रहपूर्वक सांगितलं की बघा मी प्रवचने ठेवले, तुम्हाला मुद्दाम यायला पाहिजे, मी हे मुद्दाम छापून तुम्हाला खास आमंत्रण द्यायला आलोय. तो असल्या व्यवसायात आहे की त्याची लोकांना काही अंशतः गरज असते. त्यामुळे सगळ्या लोकांनी विचार केला की हा माणूस आपल्याकडे इतक्या आत्मीयतेने आलाय, ह्याला ह्याच्यातला गंध नाही पण काहीतरी गंमत म्हणून असेल याचं चला म्हणून लोकांची ही गर्दी तुडुंब भरलेलं होतं. ते मला गेल्यानंतर तो काय म्हणाला ते आपल्याला सांगतो म्हणजे लक्षात येईल. महाराज इतका प्रचार केलाय, घरोघर स्वतः फिरलं, हँडबिल्स प्रत्येक माणसाच्या हातात दिले आणि व्यक्तिशः लोकांना आग्रह करून बोलावून आणले. समाज जमलेला आहे, आता तो कॅप्चर करायचं काम तुमचं आहे म्हणलं. बुवा त्यातलं मला काही समजत नाही म्हणलं. आम्हाला यातलं एवढं सांगायचं आहे की समाज जमवण्यासाठी जो त्याने व्यवहार केला त्याचं नाव आहे प्रचार. पण जमलेल्या लोकांच्या डोक्यामध्ये काही विचार देऊन त्यांच्या विचारात परिवर्तन करणं हे आहे प्रसाराचं. म्हणून प्रचार निराळा आणि प्रसार निराळा. प्रसार व्हावा असा वाटत असेल तर त्याच्याकरता पायी यात्रा करण्याचीच आवश्यकता आहे, त्या माणसाच्या घरापर्यंत जाण्याची आपल्याला आवश्यकता आहे. म्हणून आमच्या पूर्वजांनी पायी वारी ठेवलेली आहे. ते शारीरिक तप आहे, तिथे साधू संगती घडते, सदैव भगवंताचं नामचिंतन घडतं, म्हणून पायीवारी करायची. अनेक त्याचे फायदे आहेत, त्यातले काही भाग आपल्याला सांगितले. किंबहुना ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी असं लिहिले की श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला, ह्याचं प्रत्यक्ष दर्शन म्हणजे आळंदीपासून पंढरीपर्यंत जाणारा हा सोहळा, केवळ याचं उत्तम दर्शन आहे तिथे. हे तुम्ही बारकाव्याने बघा म्हणजे आपल्या हे पूर्ण लक्ष येईल. हे कशासाठी मी इतकं आपल्याला प्रतिपादन केलं की प्रसार होणं हे अत्यंत महत्वाचं काम आहे आणि प्रसारासाठी या हृदयातून त्या हृदयामध्ये ज्ञान जायला हवंय. आणि हे काम फक्त कीर्तनात प्रवचनात घडतं, हे पंढरी सारख्या आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये घडत असतं. तिथे आपण जाऊन जर अंतरंग या साधनाचा अवलंब केला तर श्रवणामध्ये आपल्याला हे ज्ञान होतं, आपल्याला हे कळतं. अन्यत्र हे कळण्याचं कुठेही साधन नाही. म्हणून कीर्तन प्रवचन मनुष्याने श्रवण करावं. आणि कीर्तनामध्ये या मूर्तीपूजेचं वर्णन येतं. ती मूर्तीपूजा का करावी याचंही चिंतन तिथे सांगितलं जातं. किंवा आता मी आपल्याला जाता जाता मुद्दाम थोडस विषयांतर पत्करून आपल्याला सांगतो की लोक आपल्याला असं विचारतात का हो ही मूर्तीपूजा कशासाठी करतात, दही दूध उगाच त्या माऊलीच्या समाधीवर ओतता, तेवढं दही दूध जर आपण गोरगरिबाला वाटलं तर 4 लोकांचं एक दिवसाचं समाधान नाही का होणार. निदान तुम्ही काही उपयोगितेचा तरी विचार कराल.
उगाच पैसा उधळता काही त्याचा उपयोग नाही काढी मात्र. याची काय आवश्यकता आहे मूर्तीपूजेची असं लोक आम्हाला विचारतात. त्याचं थोडक्यात असं आपल्याला उत्तर आहे की एकही माणूस असा आपल्याला सापडायचा नाही की जो मूर्तीपूजक नाही. जो आपल्या अंगावर वस्त्र धारण करतो ना तो स्वतः मूर्तीपूजकच आहे. आणि ज्या लोकांनी मूर्तीपूजेचा निषेध केला, मूर्तीपूजेचा निषेध करून एक स्वतंत्र पंथ निर्माण केला, त्या मंडळीने सगळ्या लोकांच्या मनावर असा परिणाम करून ठेवला की ज्या देवाच्या छातीवर उंदरं फिरतात त्या उंदरांचं तो प्रतिबंध नियंत्रण करू शकत नाही, त्यांचं निवारण करू शकत नाही, तो देवळेश्वर काय आपल्या सगळ्या जगाचं नियंत्रण करतो. हे कोणत्या बुद्धीनं आपण मान्य करता. म्हणून त्याने पंथ निर्माण केला आणि काय सांगितलं समाजाला की मूर्ती ही पूजा आपल्याला मान्य नाही, मूर्ती कोणाचंही संरक्षण करू शकत नाही. माऊलीने हे लोक असं बोलतील म्हणून त्यावेळी लिहून ठेवलंय. माऊली म्हणते गावीची देवळेश्वरे नियामकची होती साचारे तरी गावीची डोंगरे उगे कापा असती. गावाचा जर देवळेश्वर गावाचा नियंत्रक असेल तर हा देवळेश्वर ज्या डोंगरेश्वराच्या पोटात न तयार केला तो डोंगरेश्वर का गप्प बसला, जो का नाही जगाचं नियंत्रण करीत. असं महाराजांनी या तमोगुणी माणसाचं वर्णन केले. तसा हा पंथ निर्माण झाला आणि पंथ निर्माण करून मूर्तीपूजेचा निषेध केला. मूर्ती असलेल्या लोकांना टाकायला सांगितलं. परिणाम काय घडला? परिणाम असा घडला, मनुष्य हा जसा विचारवंत आहे तसा हा माणूस श्रद्धावंत आहे. श्रद्धामयो यम पुरुषो यो यत् श्रद्धस्स एव सहा. माणूस हा श्रद्धा संपन्न असल्या कारणाने आपली श्रद्धा कुठे ना कुठेतरी मनुष्य वाहतच असते. त्या माणसांच्या श्रद्धेला मूर्ती हा जो देवाचा विषय होता त्या देवाच्या मूर्ती हा विषय या लोकांच्या प्रतिपादनाने, त्यांच्यावर असलेल्या काही विश्वासाने, त्यांच्यावर असलेल्या काही कारणाने, त्यांच्या भडक चिन्हाला भाळण्यामुळे परिणाम झाला आणि त्यांनी मूर्तीपूजेचा परित्याग केला. पण पुढे काय परिणाम घडला? पुढे असा परिणाम घडला की या लोकांचा जो भाव होता तो भाव राहण्याकरता काहीतरी प्रतीक असण्याची आवश्यकता होती. ती मूर्ती हा प्रतीक होता, तो प्रतीक बाजूला काढून टाकल्यानंतर, तो विग्रह निघून गेल्यानंतर यांच्या वृत्तीला आलंबन काहीतरी असणं जरूर होतं. म्हणून या लोकांनी, ज्या लोकांनी हा पंथ निर्माण केला त्या लोकांच्या मूर्ती तयार केल्या आणि त्याची पूजा सुरू झाली. म्हणजे देवाच्या मूर्तीची पूजा नाहीशी होऊन व्यक्तीच्या मूर्तीची पूजा सुरू झाली. मग काय मूर्तीपूजेचा निषेध करून तुम्ही मिळवलात? हा एक भाग. दुसरा प्रश्न आपल्याला असा आहे, आता तुम्ही गल्लोगल्ली बघा, इतके पुतळे निर्माण झाले आहेत की प्रत्येक माणसाचा पुतळा, त्या पुतळ्यांचा जर काही उपयोग असेल, हे पशु पक्षी जे फिरतात त्यातल्या त्यात पक्षी यांना बसायला अतिशय उत्तम ठिकाण. चौकात बघून ते न्याहाळतात सगळं काय चाललंय. जसे पुतळे न्याहाळतात तसे त्या पुतळ्याच्या डोक्यावर बसून हे पक्षी पण न्याहाळतात. त्यांना असं वाटलं बरं आहे निर्मळ ठिकाण आपल्याला, सगळ्याच कारणाने. ती कारण पोथीत सांगत नाही, आपण प्रत्यक्ष ती मूर्ती बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल. हे पुतळे निर्माण करता म्हणजे काय करता तुम्ही? मूर्तीपूजाच आहे. किंवा आम्ही देवाच्या मूर्ती तयार करतो, शास्त्राज्ञेप्रमाणे मूर्ती तयार करतो, आम्ही आमच्या बुद्धीने तयार करीत नाही. हा मागे एक तत्व आहे. काय तत्व आहे? मातीचा केला पशुपती. महाराज मुद्दाम लिहितात, पार्थिव पूजा करणारे जे लोक आहेत, शिवभक्त जे लोक आहेत, ते शिवपिंडी तयार करतात. मातीचा केला पशुपती, एरवी मातीची काय महती, शिवपूजा शिवासी पावे, माती माती माझी सामावे, असा उत्तम तर्कशुद्ध पद्धतीने निर्णय महाराजांनी दिलाय. ज्याच्या मागे शास्त्रीय शुद्ध श्रद्धा आहे, शास्त्रीय शुद्ध बैठक आहे, विचाराची बैठक आहे आणि ज्या मागे लोकांचा तर्कशुद्ध विचार तोही त्याच्यामध्ये मांडलेला आहे. इतक्या शुद्ध पद्धतीने आमची मूर्ती पूजा घडते. एवढ्या पद्धतीने एक पुतळे उभे केले जातात काय? मग मूर्तीपूजा करण्यात बावळटपणा म्हणण्यापेक्षा मूर्तीपूजेचा निषेध करण्यात आपल्याला करण्याची अक्कल नाही असं मान्य केलं पाहिजे. म्हणून मूर्तीपूजेच्या मागे असलेलं जे महत्व ते कळण्यासाठी माणसाने कथा श्रवण केली पाहिजे, म्हणजे त्याचंही महत्व मनुष्याच्या लक्षात येतं. म्हणून महाराजांनी लिहिले पाषाणाचाच देव केला, पाषाणाचीच पायरी केली, पण पूजा एकावरी पाय ठेवी. एकाची पूजा होते आणि एकावर पाय ठेवला जातो. त्याचं कारण काय? शास्त्रीय शुद्ध त्याच्या मागे कारण आहे. एकाच मंत्राने आवाहित देवत्व आहे, एकामध्ये नाही. या सगळ्या गोष्टी हरिकथेमध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. याही पुढे जाऊन तत्वम पदार्थाचं शोधन ज्याला म्हणतात, हे झालं तरी सुद्धा बहिरंग. त्यातल्या त्यात अंतरंग म्हणजे या कीर्तनामध्ये माणसाला असं ऐकायला मिळतं की जीव हा जीव नसून तत्वतः जीव ब्रह्मरूप आहे. तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म, हा परब्रह्म स्वरूप आहे. असा जो महावाक्याचा विचार आहे त्यामध्ये तत्पद कशाला म्हणतात, त्वमपद कशाला म्हणतात, त्यांचं ऐक्य आहे म्हणजे तरी काय आहे. मनुष्याला तर असा अनुभव आहे रोज की मी जरी एकष्टीत सामान्य माणूस, रोज सायकलवर टांग मारल्याशिवाय मला नोकरीला जाता येत नाही,
नोकरी करून घरी आल्याशिवाय मला पोट भरत नाही, असा मी एक कष्टीत सामान्य 3.5 हाताचा देह संपन्न असलेला माणूस मी ब्रह्म कसा असेन, अशी जर त्यांच्या मनामध्ये शंका आली तर त्या शंकेचं जेणेकरून निरसन होईल अशा पद्धतीचं कीर्तनामध्ये प्रतिपादन केलं जातं की बाबा रे, जीवामध्ये आणि ईश्वरामध्ये जो भेद तुला प्रतीतीला येतो हा भेद स्वरूपगत भेद नसून हा उपाधिकृत भेद आहे. उपाधी सुद्धा कल्पित आहे, म्हणजे विषम सत्तेत असलेल्या उपाधीने युक्त असलेल्या जीवामध्ये आणि ईश्वरामध्ये फरक आहे, शुद्ध चैतन्यामध्ये फरक नाही. आणि ती उपाधी सुद्धा विषम सत्तेतली आहे, समान सत्तेतली नाही. जर उपाधी समान सत्तेतली असेल तर ती उपदेहामध्ये जर भेद निर्माण करू शकत नाही, तर भिन्न सत्तेत असलेला उपाधी विषम सत्तेत असलेल्या त्या परमेश्वरामध्ये भेद निर्माण करू शकतोय. पटतं कसं? शस्त्राधिक ही सगळी जर कल्पित प्रातिभासिक सत्तेतली आहेत तर ती आत्म्याचा छेद करू शकत नाही, हे वेगळं कशाला सांगायला पाहिजे. एकाच सत्तेत असलेला आकाश, त्याच सत्तेत असलेली शस्त्र, त्याच सत्तेमध्ये असलेली अग्नी, अग्नी जर आकाशादिकांचं तो दहन करू शकत नाही, शस्त्र जर आकाशादी व्यावहारिक पदार्थाचा छेद करू शकत नाही, आत्मा तर पारमार्थिक सत्तेतला आहे. मग प्रातिभासिक सत्तेत असलेले पदार्थ पारमार्थिक सत्तेत असलेल्या परमेश्वराचा छेद करू शकत नाहीत, हे वेगळं कशाला सांगायला पाहिजे. नशोष प्लोष विक्लेद छेदाच्छिन्न वसो मम सत्यैरप्य निलाग्न्यंब शस्त्रे किमुत कल्पितैः. समान सत्तेत असलेली शस्त्र, पाणी इत्यादी जर त्या आकाशावर काही परिणाम करू शकत नाही तर विषम सत्तेत असलेल्या आत्म्यावर हे कसे बरे करू शकतील. म्हणून नैनं चिंदन्ते शस्त्राने नैनं दहति पावका न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. असं आत्म्याचं त्रिकालाबाधित विमल शुद्ध सत्य स्वरूप आहे आणि तेच स्वरूप ब्रह्माचं आहे आणि ते ब्रह्म तुझं स्वरूप आहे. स्वरूपामध्ये कुठेही भेद निर्माण होत नाही, असा अभेद रूपाने तो ब्रह्मरूप आहे असा उपदेशही या कीर्तनामध्ये मनुष्याला कळतो. म्हणून माणसाची तत्वज्ञानाची जी भूमिका आहे, मनुष्याची क्रियाप्रधान जी भूमिका आहे, माणसाची जी भावनात्मक असलेली भूमिका आहे, या तिन्ही भूमिकांचा विचार, त्याचं स्वरूप, त्याचं कारण, त्याचं पद कीर्तनामध्ये आपल्याला श्रवणाला मिळतं. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाचं अतिशय महत्व. महाराजांनी वर्णन करताना काय केले पाहतो पुढे. आपण जर हे वर्णन वाचलं तर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्याचं हे वर्णन आहे असं माणसाच्या लक्षी यावं, अशा पद्धतीने अतिशय उत्तम रीतीने महाराजांनी हे वर्णन केलंय. वर्णन करीत असताना पहिलीच पदयोजना महाराजांची अशी आहे, कीर्तनाचे आणि नटनाचे कसं उत्तम पद्धतीने वर्णन केले ते बघा. म्हणजे कीर्तनातला हा बहिरंग भाग आहे आणि कीर्तनातला काही अंतरंग भाग आहे, जसं मी आपल्याला आत्ता प्रतिपादन केला. या पद्धतीने कीर्तनामध्ये बहिरंग आणि अंतरंग अशी दोन्ही रूप असल्या कारणाने माणसाने अवश्य कीर्तन श्रवण करावं आणि तेही या वारकरी पद्धतीचं कीर्तन. या म्हणण्याचा अर्थ असा आहे की या वारकरी कीर्तनामध्ये काही बंधन आहे. वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने कीर्तन करूनही जर एखादा माणूस ते बंधन पाळीत नसेल तर तो त्या संप्रदायाचा, त्या संस्थेचा, त्या नियमाचा तो दोष नसून त्यात आलेल्या या माणसाच्या मनोविकृतीचा परिणाम आहे असं आपण लक्ष ठेवावं. वारकऱ्याचं बंधन असं आहे की जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. हे मर्यादा पूर्ण कीर्तन असतं. हे अमर्यादा आपलं आमच्या तोंडाला आले म्हणून बोलायचं असं नाही आहे. तुम्ही आम्हाला असं म्हणाल किंवा एखादा तर्कवान मनुष्य म्हणतोय, अहो महाराज म्हणले आम्हाला कळलं हे वारकरी ना चौकटीशिवाय लोकांना ह्यांना काय कळलं, चौकट बाज यांचं चालतं, प्रमाणाला प्रमाण, ओवीला ओवी, ह्याच्याशिवाय हे काही बोलत नाही. स्वतंत्र प्रज्ञेने काही विचार करायला पाहिजे. हे गोष्ट ह्या लोकांच्या लक्षात नाही. त्याचं कारण हे सगळे गतानुगतिकतेला पावलेले, अंधानुकरण करणारे, असे बुरसटलेले, प्रतिगामी स्वरूपाचे, वाया गेलेले असले सगळे वारकरी आहे. त्याला जेवढे या रूपाचे पद वापरता येतील तेवढी तो पद तो वापरतात. तर काय सांगायचं त्याला. पण त्याला असं लक्षात येत नाही की आपण ज्यांना चौकट म्हणतो ते आपण स्वतः खास वारी चौकटीत राहतो हे काही त्याच्या ध्यानात येत. उलट आमचं असं म्हणणं आहे, वारकरी माणूसच चौकट मोडून बाहेर येतो आणि एका विशिष्ट पद्धतीने मर्यादेने तो चालत असतो. हा मर्यादा पुरुषोत्तमाचा आणि अनुयायी आहे हे तो त्याच्यामध्ये दाखवित असतो, हे त्याच्या लक्ष येत नाही. वारकऱ्याने खरी चौकट मोडलेली आहे आणि ती चौकट ह्या शब्दाचा अर्थ पारिभाषिक आहे माझा. चौकट ह्या शब्दाचा पारिभाषिक अर्थ असा आहे, आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम. पशवादिकामध्ये आणि माणसादिकांच्या मध्ये
अविशेषतेने नांदणारी जी चौकट ती आहे. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या 4 गोष्टी यातच जी माणसं वावरतात, म्हणजे या चौकटीतच जे लोक वावरतात, म्हणजे पश्वादिकांची जी चौकट आहे त्या चौकटीच्या बाहेर जे लोक जाऊ शकले नाहीत, त्या लोकांनी या चौकटीचं उल्लंघन करून जो मर्यादा पुरुषोत्तमाचा मार्ग अनुसरतो त्याला चौकट म्हणण्यात काय हाशील आहे हो? काहीही नाही. उलट आपल्या बुद्धीचं प्रदर्शन आहे की आपण किती कमी अकलेचे आहोत, आपली बुद्धी किती मंद आहे हे दाखवणं आहे. हे त्याचं एक उत्तम प्रकारचं प्रदर्शन आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जरी बंधनं असली तरी या बंधनाचा अर्थ चौकट म्हणजे हे स्वतंत्र प्रज्ञ नाहीत, बुद्धी दुसऱ्याला गहाण ठेवणारे लोक आहेत असा याचा मुळीच अर्थ नाही. उलट हे तर्कशुद्ध पद्धतीने विचार करणारे आहेत. तुम्ही हे वाचल्यानंतर आपलं लक्ष येईल की कीर्तनाचं जे महत्व प्रतिपादन केले हे नुसतं बहिरंग वर्णन केलं नाही, त्यात अंतरंगही महत्व प्रतिपादन केलंय आणि तर्कशुद्ध पद्धतीने ते प्रतिपादन केलंय. तर जीवनाची जी जडणघडण होते, जीवन जे जुळवलं जातं, उभारलं जातं, त्या जीवनाच्या जुळणीसाठी व उभारणीसाठी पहिल्यांदा जर मनुष्याने काही करायचं असेल तर विवेक सिद्ध जीवन माणसाचं चांगलं पाहिजे, त्याच्या बुद्धीत बदल झाला पाहिजे. हा मुख्य भाग आहे. मी आता तुमच्या इथे प्रवचनाला आलो तर प्रवचनात येऊन तुम्हाला मी जर काही विचाराची गोष्ट सांगितली तर तुमच्या भावनेत आणि क्रियेमध्ये बदल होईल याची पूर्ण खात्री आहे. म्हणून हे प्रवचन करायचं. नाही तर आम्हाला लोक विचारतात, का महाराज तुम्ही प्रवचन करता, कीर्तन करता, तर प्रवचनामध्ये 1 तास आणि कीर्तनामध्ये 2 तास असे 3 तास तुम्ही माणसांचे एकंदर घेता. 3 तासामध्ये समजा इथे जमलेले जे लोक आहेत, एक 2000 लोक आहेत, 5000 लोक आहेत, 10,000 लोक आहेत, तर 10,000 लोकांचे 3 तास तुम्ही घेता. 10,000 लोकांना 3 तास जर कामाला कुठे जुंपलं तर त्यापासून निर्माण होणारं जे उत्पादन, त्या उत्पादनाला तुम्ही खीळ घालताय जरूर काय तुमच्या प्रवचनाची, कीर्तनाची. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काही भर घालायच्या ऐवजी त्याच्यामध्ये खोटच तुम्ही निर्माण करता. ही प्रवचन कीर्तन काय उपयोगाची असा आम्हाला लोक खडा सवाल विचारतात. त्याचं थोडक्यात उत्तर असं आहे की आम्ही त्यांचा वेळ फुकट घालवीत नाही. आमच्या प्रवचनाने मनुष्याच्या संपूर्ण जीवनात बदल झाल्याची उदाहरण आहे. आम्ही काही प्रवचने केली, आम्हालाही माहित नाही की आम्ही या मनुष्याला काही चांगलं सांगितलं म्हणायचं, पण आम्ही आमच्या गुरुला स्मरून जे काही चांगलं प्रतिपादन केलं त्याचा झाल्याचा जो परिणाम अनेक लोक आपल्याला अशी डोळ्याने बघायला मिळतील की ज्यांची जीवन परिवर्तित झालेली आहे. कारण जीवन परिवर्तित करण्याचं सामर्थ्य एकमेव विचारात आहे, बाकी कोणातही नाही. म्हणून विचार प्रतिपादन करणं, विचारधनाचं वितरण करणं, आमच्या डोक्यात असलेले विचार आपल्यापर्यंत आणून पोहोचवणं हे या प्रवचनाचं काम आहे. आणि या विचाराच्या द्वारे जर वस्तूचं महात्म्य आपल्या लक्ष येईल तर त्याप्रमाणे तुमच्या चित्तात प्रेम निर्माण होईलच. आणि ज्या वस्तूचं महात्म्य मनुष्याला कळलेलं आहे, ज्या वस्तूविषयी माणसाच्या चित्तामध्ये प्रेम निर्माण झालेला आहे, त्याविषयी तू काही चांगलं वाग असं त्याला सांगावंच लागत नाही. तो चांगल्या रीतीने वागतच असतो. एक तात्यांचा आपल्याला दृष्टांत देतो म्हणजे आपले लक्ष येईल. इथे एक झाड आहे, त्याला लोक तुम्ही सगळे तुडवून जाता, पण मी जर आपल्याला सांगितलं की या झाडाची जी पानं आहेत ती जर माणसाने नुसती हुंगली तर क्षयरोगासारखे रोग निवृत्त होतात, असं मी जर तुम्हाला महात्म्य त्याचं प्रतिपादन केलं तर मला उद्या तुम्हाला असं सांगावं लागणार की या झाडाला आळं करा, त्याला पाणी घाला, त्याला जपा. हे सांगायचं काहीही कारण नाही. ज्याला ही गोष्ट समजते तो माणूस त्याची बरोबर पुढची योजना करीत असतो. अगदी त्याच पद्धतीने वस्तूचं महात्म्य समजणं हे पहिल्यांदा महत्वाचं आहे. त्या दृष्टीने भगवंत सांगतात की मला भूतांचं अधिकारण अव्यय समजून जे लोक माझं अनन्य रूपाने भजन करतात तेच महात्मे होत, तेच दैवी प्रकृतीचा आश्रय करणारे होत. महात्मे म्हणजे महान आहे आत्मा नाम अंतःकरण ज्यांचं असे थोर लोक, संत लोक असं ज्याला म्हणता येईल, ते अनन्य मनाने माझं भजन करतात असं भगवंत या श्लोकाच्या द्वारे आपल्याला प्रतिपादन करतात. आणि त्यामध्ये या तिन्ही जीवनाचं सूत्र प्रतिपादन करतात. पहिलं सूत्र आहे ज्ञानामध्ये बदल व्हावा, दुसरी गोष्ट आहे भक्तीमध्ये म्हणजे भावनेत बदल व्हावा, आणि तिसरी गोष्ट आहे माणसाच्या आचारात बदल व्हावा. सगळ्या पार दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांच्या घोषणा चालल्या की समाज हा नीती संपन्न आम्हाला बनवायचा आहे, नैतिकतेची एकंदर आम्हाला स्थापना करायची आहे, हा सगळा भ्रष्टाचार निवृत्त करायचा आहे. कितीतरी घोषणा लोकांच्या चाललेल्या आहेत, पण हे संत वाङ्मयाकडे, वैदिक वाङ्मयाकडे दुर्लक्ष करून ह्या घोषणा आहेत. कारण यांना असं कळत नाही की या घोषणा आचार प्राधान्याच्या आहेत, आचारात बदल व्हावं या गोष्टीच्या आपल्या आहेत. आचारात बदल होण्यासाठी विचारात बदल होण्याची आवश्यकता ही गोष्ट लक्षी न घेता केवळ आचारच बदलला पाहिजे अशी जर घोषणा मनुष्य करील तर घोषणेमध्ये गेलेला काळ वाया गेला, या व्यतिरिक्त काहीही कार्य घडणार नाही.
आणि विचारामध्ये बदल झाला म्हणजे आचारात बदल होतो हे जर सूत्र माणसाच्या लक्ष येईल तर विचार बदलण्याकरता माणसं प्रयत्न करतील. आणि विचार बदलण्याची अनेक साधनं आहेत. त्यापैकी पहिलं साधन आहे मनुष्याचं शिक्षण बदललं पाहिजे. शाळामधून पहिल्यांदा शिक्षणात ही गोष्ट आली पाहिजे. शिक्षण हे एकच क्षेत्र असं आहे की जिथे अतिशय पवित्र क्षेत्र आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मिह विद्यते असं भगवंत ज्या ज्ञानाबद्दल म्हणतात त्या ज्ञानदानाचं ठिकाण म्हणजे क्षेत्र हे शिक्षणाचं क्षेत्र आहे. आणि तिथे जर मुलांच्या विचारापासून आपण बदलायला सुरुवात केली तर 2-3 पिढ्यानंतर आपल्याला असा अनुभव येईल की सगळा समाज दैवी संपत्तीने संपन्न आहे. आता शिक्षणात बदल होत नाही गोष्ट आपल्याला जर लक्षात आली किंवा ज्यांच्या हातात ही गोष्ट आहे ती जर हे करीत नसतील तर याचा अर्थ असा नाही की दुसरं काही साधन नाही. दुसरं साधन असं आहे की कीर्तनाच्या द्वारा प्रवचनाच्या द्वारा लोकांच्या पर्यंत आपण जाऊन पोहोचलं पाहिजे आणि लोकांना या ज्ञानाचं आणि महत्व पटवून दिलं पाहिजे. हा दुसरा भाग आहे. त्यात सुद्धा प्रवचनाच्या निमित्ताने येणारे लोक निराळे, कीर्तनामध्ये येणारे लोक निराळे. प्रवचनात विचाराचं जितकं प्राधान्य असतं त्याबरोबरच कीर्तनामध्ये विचाराचं प्राधान्य तर असतंच, पण त्यामध्ये भजन आहे, चाली आहेत, टाळ मृदंगादिकांचा घोष आहे. यामध्येही माणसाची आणि रंजकता निर्माण होऊन प्रवृत्ती होते आणि त्या दृष्टीने कीर्तनाचंही अतिशय महत्व आहे. आणि कीर्तन प्रवचनाच्या द्वारा जसं हे कार्य घडतं त्याबरोबरच एखादा ग्रंथ लिहून तो ग्रंथ लोकांच्या पर्यंत नेऊन पोहोचवण्यानेही मनुष्याच्या विचारात बदल होऊ शकतो. आम्ही जसं हे मासिक चालवतो असं महिन्याच्या महिन्याला सारखं वाङ्मय निर्माण करून लोकांच्या पर्यंत ते जाऊन पोहोचवण्याचं साधन आहे. आणि त्याच्याही पेक्षा जर मनुष्याचं घडत नसेल तर एखादा माणूस अधिकारी बघून शोध करून आणून आपण मांडी ठोकून बसणे, त्याला मांडी मोडून बसायला लावणे आणि आपल्या चित्तात असलेलं ज्ञान त्याला समजावून सांगणे हाही एक त्याचा उपाय. किंबहुना ज्ञान ग्रंथ इत्यादिकांच्या द्वारा जसं जगतं असं वाटतं ते त्याला एक उपोद्बलक साधन आहे. पण ज्ञान हे जर जगत असेल तर माणसाचं या चित्तातून दुसऱ्या चित्तात जर ज्ञानाचं संक्रमण होईल तर ज्ञान टिकेल, नाही तर टिकणार. म्हणून तर भगवंत असं म्हणतात ना, ये हृदयीचे ते हृदयी घातली. हृदयातून हृदयामध्ये जाऊन पोहोचत असतं. आणि परमार्थ हा विषय हृदयाचा विषय आहे, हा बुद्धीचा विषय नाही. मनोरंजनाचा तर मुळीच नाही. तुम्ही असं म्हणाल की महाराज भाऊ आम्हाला मनोरंजनाचं थोडंसं काही सांगा, ते सांगण्याकरता मी इथं आलो नाही, त्याच्याकरता आपला संप्रदाय नाही. एरानी सांगाव्या रेमट कहाणी, चित्तारंजवणी कराव्या. चित्ताचं मनोरंजन करण्याकरता हे कीर्तन प्रवचनाचं माध्यम नाही. म्हणजे तात्या म्हणत होते ते सांगतो, ते म्हणायचे चित्तातच मनोरंजन करायचं असलं तर मग कीर्तनकार जितका शाहू मोडक हे करू शकतो तेवढा हा करू शकत. चित्ताचंच रंजन करायचं तर रंजनाची पुष्कळ साधन आहेत. चित्ताचं रंजन नाही, चित्ताचा पालट करण्याचं हे ठिकाण आहे, विचार बदलण्याचं हे ठिकाण आहे. त्याच्याकरता हे केलंच पाहिजे. आणि ते करीत असताना मनुष्याच्या हृदयाचं परिवर्तन घडण्याकरता आपल्या हृदयात असलेले संस्कार त्याच्या हृदयामध्ये ओतायला आले पाहिजेत. आणि हे ओतण्यासाठी जो सांगणारा माणूस आहे त्याच्यावर अशी जबाबदारी आहे की म्हणा तो अशा व्यक्तित्वाने संपन्न असला पाहिजे की तो स्वतः श्रोत्री असला पाहिजे, तो स्वतः ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे. आणि त्याच्या ठिकाणी या 2 शक्ती बरोबर कृपाळू नावाची अंतरात वृत्ती असावी लागते आणि बाहेरची प्रबोधन शक्ती ज्याला म्हणतात ती असावी लागते. आणि प्रबोध शक्ती संपन्न असलेला महात्मा आपल्या वक्तृत्वाच्या द्वारा, आपल्या तपस्येच्या द्वारा, आपल्या अनुभूतीच्या द्वारा किंवा तपस्या, अनुभूती इत्यादिकांच्या सामर्थ्याने भारलेली अक्षरे श्रोत्यांच्या कानापर्यंत नेऊन देऊन हृदयामध्ये ज्ञान ओतण्याची त्याच्या ठिकाणी कला असली पाहिजे. असा जो महात्मा तो हे तत्वज्ञान पसरवू शकतो, प्रसार करू शकतो त्याचा. म्हणून ही प्रचाराची आणि प्रसाराची अशी उभय स्वरूपाची साधन आहे. ह्याचा जर आपण सूक्ष्म विचार केला तर भगवंत सांगतात की इतकं महात्म्य जाणून जो माझं भजन करतो तो अनन्य भावाने भजन करणारा माणूस महात्मा होतो, त्याचा अंतःकरण मोठं होतं, तो या जगामधला एक आदर्श पुरुष म्हणून राहतो, असं मागच्या श्लोकामध्ये वर्णन केलं. आणि त्या श्लोकामध्ये शेवटी अनन्य मनसा, अनन्य मनाने माझं ते भजन करतात. अनन्य मनाने भजन करतात म्हणजे काय, या एका शब्दाचा खुलासा करण्यासाठी हा श्लोक आहे. अनन्य मनाने भजन करणं म्हणजे सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ह्याचं नाव आहे माझ्या अनन्य मनाने भजन करतात. तेव्हा इथे केलेलं जे कीर्तनाचं वर्णन आहे ते वर्णन आपल्याला मी सांगतो म्हणजे आपल्या थोडंसं चांगलं लक्षात यावं म्हणून विस्ताराने असं वर्णन करतो की ज्याची बहिरंगता आणि अंतरंगता आपल्या लक्षी यावी. परमार्थच माणसं करीत नाही. आणि समजा परमार्थात माणसं प्रवृत्त झाली तर बहिरंगात प्रवृत्त होतात, अंतरंगात प्रवृत्त होत नाही.
दादाने तर असं लिहिलंय की एखादा वाक्पटू संपन्न असलेला पुरुष, नियमाने वर्तन करणारा पुरुष, एखादा साधक, त्याच्यावर माणसाची साधुत्व बुद्धी होते. पण बोध संपन्न असलेला, अनावृत स्वरूपाचा असलेला, एखादा सहजाचार संपन्न असलेला, सहज सौंदर्यपूर्ण असं वर्तन करणारा, शुद्ध स्वरूपाला जाऊन पोहोचलेला, अशा ब्रह्मवेत्याच्या ठिकाणी त्याची जर आचाराची बहिरंग स्थिती सर्वसामान्य लोकांच्या सारखी असेल किंवा अलौकिका नोहावे लोकाप्रती हे ज्याचं अलौकिकत्व आहे, अशा पुरुषांच्या ठिकाणी माणसाची साधुत्व बुद्धी होत नाही. माणसाच्या जयाचा सुगरुवा देखे तयाचा मंत्रू शिके एरुने घे, माऊली पण त्याचं वर्णन करते. या वर्णनात एवढंच महाराजांना सुचवायचं की बहिरंगतेवर माणसं भाळतात, अंतरंगामध्ये जात नाही. म्हणजे परमार्थ न करणाऱ्यापेक्षा करून बहिरंगात राहणारे बरे, पण अंतरंगाच्या दृष्टीने त्यांचा अधिकार कमी आहे. म्हणून अंतरंग साधनाची ही माणसाला जाणीव असण्याची आवश्यकता आहे. तेव्हा कीर्तनाचं काही बहिरंग आहे आणि कीर्तनाचं काही अंतरंग आहे. तेव्हा कीर्तनाचं जे बहिरंग आहे तेही आपल्याला रम्य प्रतिपादन करतो आणि अंतरंग तेही प्रतिपादन करतो. महाराज म्हणतात हे जे कीर्तन आहे ते माझं हे भक्त कीर्तन करतात आणि सततं कीर्तयंतो माझे हे सातत्याने कीर्तन करतात. परमार्थाचं एक बंधन असं आहे, सतो नैरंतर्य दीर्घकाल सत्कारा सेवितो दृढभूमी. माणसाने परमार्थ करताना सातत्याने केला पाहिजे, दीर्घकालपर्यंत केला पाहिजे आणि आस्था बुद्धीने, नाम आदर बुद्धीने केला पाहिजे, तरच त्याचं फल होतं. एरवी फल होत नाही. त्याचं अंतःकरण, त्याची भूमी ही दृढ होण्यासाठी, अगदी मराठीत बोलायचं तर आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी, आत्मनिर्धारासाठी माणसाने या गोष्टी इतक्या पद्धतीने केल्या पाहिजे. काही माणसं सतत परमार्थ करणारी आहे, सातत्यानं चाललंय त्यांचं, पण दीर्घकाल नाही. 7 दिवस फक्त सप्ताहामध्ये करायचे. 7 दिवस सतत संपले, 8व्या दिवशी त्याचा काही काडी मात्र संबंध नाही. काही माणसं सातत्य ठेवतात, फार चातुर्मासापर्यंत ठेवतात. 4 महिने संपले की ते म्हणतात आता पुढे वागायला हरकत नाही. म्हणजे सातत्य पण 4 महिन्याचंच आहे, सातत्य पण 7 दिवसाचं, म्हणजे दीर्घकाल नाही. काही माणसांचा दीर्घकाल आहे पण त्याला सातत्य नाही. एखाद्याला विचारलं का हो किती दिवसापासून ज्ञानेश्वरी वाचता? मी ना 40 वर्षापासून ज्ञानेश्वरी वाचतो. एकंदर तुमच्यावर त्याचा झालेला परिणाम म्हणजे परिणाम काही नाही. 40 वर्षे वाचतो एवढीच गोष्ट, परिणाम झाला नाही. त्याचं कारण असं आहे, 40 वर्षे जरी हा ज्ञानेश्वरी वाचित असला तरी वर्षातून फक्त एकदा ज्ञानेश्वरी वाचायची अशी 40 वर्षे घालवली. म्हणजे त्याला सातत्य नाही. दीर्घकाल आहे पण सातत्य नाही. काहींच्या ठिकाणी सातत्य आहे पण दीर्घकाल नाही. समजा एकाच्या ठिकाणी सातत्य आहे, दीर्घकाल आहे, पण एवढा परमार्थ करूनही माणसाला फलीभूत होत नाही. त्याचं कारण त्याची स्वतःची त्या साधनेविषयी व साध्याविषयी आदरबुद्धी नसते. इथे कराडामध्ये घडलेलं उदाहरण आहे. तिथल्या एका गृहस्थाने या रामनामाचा सगळ्या जगाला उपदेश केला आणि स्वतः मात्र एक जेव्हा अंतरुणावर पडला त्या दिवशी एक मुसलमानी मंत्र तिथे लिहिलेला होता आणि त्याचा तो जप करीत होता. आमच्या अण्णा तिथे भेटायला गेले आणि त्याला विचारलं हे काय चालवलंय? तुम्ही तर सगळ्या जगाला या नामाचा उपदेश केला आणि तुम्ही हे काय भोकत बसलाय वेड्यासारखे? तो म्हणाला मी रामनामाचा उपदेश साऱ्या जगाला केला, त्याचा उपयोग साऱ्या जगाला झाला का नाही याचं मला काही माहित नाही, किंवा त्याच्याशी माझं काही सोयरसूतक नाही, पण मला मात्र त्याचा काडी मात्र उपयोग झाला नाही. नवे मला त्या एका फकीराने सांगितलं की हे जर तू रोज म्हणशील तर तू या रोगातनं बरा होशील, म्हणून म्हणाला मी हे जपतो आता. हे काय सुचवते आपल्याला की रामनामाचा उपदेश करता त्याची स्वतःची त्याच्याविषयी आदरबुद्धी नसल्या कारणाने दीर्घकालपर्यंत सातत्याने केलेला परमार्थही फलीभूत झाला नाही. आणि नेहमी कोणत्याही गोष्टीची फलीभूतता ही महत्वाची असते, केलेला विस्तार महत्वाचा नसतो. उत्पत्ती होणं निराळं, प्राप्ती होणं निराळं, संग्रह निराळा, सुसंगती निराळी आणि त्याचा उपयोग निराळा. सगळ्यात महत्वाची गोष्ट उपयोगावर. किंवा आजचे लोक ही उपयोगितेवर अतिशय भर देतात. किंवा आत्ताच्या युगाचं अनेक लोकांनी काही वेगवेगळी नावं ठेवली आहेत, पण त्यात एक नाव असं ठेवलेलं आहे की हे उपयुक्ततावादावर भर देणारं युग आहे. कोणतीही गोष्ट उपयोगी असली पाहिजे, त्याचा जर उपयोग होत नसेल तर काही उपयोग नाही. उपयोगावर तर महत्व आहे सगळं. असा जर आपण विचार करू लागलो तर परमार्थ किती दिवस केला, किती काळपर्यंत केला, किती सातत्याने केला, यापेक्षाही त्याला तो किती फलीभूत झाला यावर त्याचं गणित अवलंबून आहे. एक कीर्तनकार वयाच्या शेवटी आमच्याकडे आले, ज्यांच्या कीर्तनाला मी स्वतः मोठ्या आदरबुद्धीने जात होतो. ते कीर्तनकार आमच्या इकडे वयाच्या शेवटी आले आणि मला काही विषयावर बोलायला सांगितलं. मी त्यांच्या समोर काही पर्वता दिल्यासारखं
बोललो, पण ते प्रवचन ऐकल्यानंतर ते जे बोलले ते मात्र असं आहे. ते म्हणाले की मी आतापर्यंत जी कीर्तन प्रवचन केली, साऱ्या जगाला मी हलवलं, ही साऱ्या जगासाठी मी कीर्तन प्रवचन केली, पण माझ्या चित्तामध्ये असलेली तळमळ अजून काही निवृत्त झाली नाही. त्याचं कारण मी माझ्यासाठी एकही कीर्तन केलं नाही. बहु केली वणवण पाय पिटी झाला क्षीण, असं त्यांना म्हणायची पळायली. त्याचं कारण परमार्थ करूनही त्याच्याविषयी आदरबुद्धी नाही म्हणून सातत्य पाहिजे, दीर्घकाल पाहिजे आणि त्याच्याविषयी आदर पाहिजे. सततं कीर्तयंतो माम, त्यापैकी एकाचा उल्लेख इथे भगवंत करतात की कीर्तन हे सातत्याने केलं पाहिजे आणि हे करीत असताना दीर्घकाल असण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्याबद्दल आदरबुद्धीही असण्याची आवश्यकता आहे. अगदी अत्याधुनिक पद्धतीनेही आपल्याला याचं वर्णन ऐकायचं असलं तरी बारकाव्याने चिंतन केलं असताना महाराजांचं म्हणणं खरं आहे असं आपले लक्ष येईल. महाराज असं म्हणतात, कीर्तनाचे आणि नटनाचे. कीर्तनाचं बहिरंग रूप कसं आहे? कीर्तनामध्ये नटनाच असतो. नटनाच असतो म्हणजे नटवत नृत्य असतं. म्हणजे नर्तनातलं हे कीर्तन आहे, नाही कीर्तनातलं हे नर्तन. म्हणून कीर्तन प्रधान आहे, त्या प्रधान कीर्तनातलं हे नर्तन साधन आहे. कीर्तनातलं नर्तन अतिशय महत्वाचं आहे. निव्वळ नर्तन करणारे नर्तनकार हे स्वतंत्र आहे. कीर्तनातलं जे नर्तन आहे हे निराळ आहे. हे नर्तन सगळ्यात पहिल्यांदा वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन असलेले नामदेव महाराज त्यांनी केले आणि त्यांच्या कीर्तनातल्या नर्तनाचा परिणाम इतकं ते नर्तन उत्तम दर्जाचं होतं की त्या नर्तनात स्वतः देव भागीदार झालेला आहे. नवे तो असं नर्तन करू लागला, नाचता नाचता देवाचा पीतांबर गळला. हे नर्तन आहे. असं हे उत्तम पद्धतीचं जे नर्तन आहे, असं नर्तन हे कशाचं सूचन आहे? नर्तन हे देहभान विवर्जिततेचं सूचन आहे. चित्तामध्ये नामानंदाचा आविष्कार झाल्याचं हे सूचन आहे. कशावरून तुम्ही सांगता? लोकांच्या मध्ये जेव्हा आनंद होतो तेव्हा आनंद व्यक्त करण्याकरता त्यांच्याकडून काही ठराविक अनुवंशिकतेनं म्हणा, स्वोपार्जित संस्कारामुळे म्हणा पण घडतं. काय घडतं? एखादी गोष्ट सांगितल्यावर लोक हसतात, आनंद झाल्यावर लोक टाळ्या वाजवतात, आनंद झाल्यावर लोक नाचतात. हे आनंदाचं सूचन आहे. चित्तामध्ये आनंद झाला की लोक टाळ्या वाजवतात. अहो म्हणले काय टाळ्या वाजवल्या म्हणजे काय केलं? त्याचा उपहास केला नाही, लोकांना ते आवडलं असं त्याला सांगायचं असेल. म्हणजे लोकांच्या शरीरामध्ये मनामध्ये होणारे जे परिणाम आहेत ते परिणाम शरीराच्या क्रियेने जे बाहेर पडतात त्या बाह्य क्रियांच्या मध्ये ही एक क्रिया आहे. मनुष्य कीर्तन ऐकतो, एखादी गोष्ट बरोबर मनुष्याला पटते, पटल्याबरोबर मनुष्य असा डोलायला लागतो. देवा सन्निध कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे असं महाराजांनी. म्हणजे माणसाच्या शरीरावर एक प्रकारचा जो डोल येतो तो सुद्धा डोल म्हणजे एखाद्याला सांगायचा डोल म्हणून हलवल्यानंतर येणारा डोल निराळा आणि चित्तामध्ये झालेल्या अर्थाविष्कारामुळे त्यामुळे झालेल्या आनंदामुळे ज्याच्या शरीरावर अनावरतेने डोल येतो तो डोल निराळा. हा जो डोल आहे हा काय शिकवतो आपल्याला? हा डोल असं शिकवतो की हा माणूस त्या विषयाशी पूर्ण तन्निष्ठ झाला आणि त्यामुळे त्याला झालेला जो आनंद तो त्याच्या डोलण्याने अभिव्यक्त झाला. अगदी त्याच पद्धतीने कीर्तनामध्ये होणारा जो आनंद आहे, नामाच्या चिंतनामध्ये नामाच्या उच्चारामध्ये जो आनंद आहे, त्या आनंदाचा आविष्कार हे लोक नाचून करतात आणि नाचते वेळी हे देहभान विवर्जित झालेलं असतं. किंबहुना महाराजांनी असं म्हटलंय, असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. त्याचं पहिलं चरण असं मात्र सदा नाम घोष करू हरिकथा तेणे सदा चित्ता समाधान. म्हणजे हरिकथा करू, सदा नामघोष करू. त्या हरिकथेचा आणि नामघोषाचा स्वतःवर झालेला जो परिणाम तो असा आहे की देशकालाची भ्रांतीही तो विसरतो. इतकंच नव्हे, देहाची आत्मत्व भ्रांती तीही तो विसरतो. नवे कार्यकारणतेची भ्रांती तीही तो विसरतो. म्हणजे आमचं कीर्तनातलं जे नर्तन आहे हे देशकाल भ्रांती विवर्जिततेचं, देहात्मत्व भ्रांती विवर्जिततेचं, कार्यकारण भ्रांती विवर्जिततेचं हे सूचन आहे. हे नर्तन म्हणजे लोकांचं मनोरंजन नाही आहे. नाही तर नर्तन बघायला लोक किती जमतात. तुमच्या इथं घडतं का नाही मला माहित नाही, पण आमच्या इथे जे घडतं ते तुम्ही येऊन बघा. असे कितीतरी मांडव घालावे लागतात तेव्हा त्या लोकांची संख्या बसते त्याच्यात. इतकं नर्तनाला लोक भाळलेले आहेत. तेव्हा ते हे नर्तन नव्हे. हे जे नर्तन आहे या नर्तनामध्ये देहभान विवर्जित मनुष्य होतो आणि आता सांगितल्याप्रमाणे 3 प्रकारच्या भ्रांतीने हा माणूस विवर्जित झालेला आहे. ह्याचं हे बहिरंग एक लक्षण आहे. हे अंतिम नव्हे पण एक आहे.
असं हे लक्षण असल्या कारणाने महाराज म्हणतात कीर्तनाचे नि नटनाचे हा झाला बहिरंग प्रकार. आणि त्या भगवंताचं नामचिंतन तो तोंडाने करीत असतो, उच्चारण करीत असतो. आरंभी सांगितल्याप्रमाणे कृष्ण विष्णू हरी गोविंद रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. सदैव त्याचं चाललेलं असतं नामाचं चिंतन. विठोबा रखुमाई असं सारखं त्याचं भजन चाललेलं असतं. आणि या भजनाबरोबर या नामचिंतनाबरोबर अंतरात एक असा न कळत परिणाम घडत असतो की जो परिणाम अदृश्य स्वरूपाचा पण मानला पाहिजे. आपण जे व्यवहार करतो त्या व्यवहारामध्ये दृश्य परिणाम निर्माण होतात, त्याबरोबर काही अदृश्यही परिणाम निर्माण होतात. हे जर तुम्ही मानित नसला तर अत्याधुनिक असलेले जे संशोधक आहेत ते ही गोष्ट मान्य करतात. आपण केलेल्या व्यवहाराचे असे दोन परिणाम नेहमी निर्माण होतात आणि ते दोन्ही परिणाम आत्ताच्या लोकांनी मानलेले आहेत. जर ते परिणाम कोणी मानले नाही तर आपण असं समजायला हरकत नाही की तो माणूस मंदमतीचा आहे. परवा एका संशोधकाने संशोधन केलं आणि त्याने असं लिहिलंय, तो म्हणतो की आता आपल्याला ज्ञात असलेले जे ग्रह आहे या ग्रहांची संख्या 10 पर्यंत 11 पर्यंत गेली आहे. परंतु मी एक ग्रह शोधून काढलेला आहे, त्याचे या सृष्टीवर होणारे परिणामही शोधून काढलेले आहेत, त्याविषयीचे काही अनुमान मी मांडलेले आहेत आणि त्या हेतूवरून मी मांडलेलं जे अनुमान आहे हे अत्यंत शुद्ध स्वरूपाचं आहे, हेत्वाभास विवर्जित आहे. या सर्व लक्षणांचा विचार केला असता तो 12वा ग्रह लोकांनी अवश्य मानला पाहिजे. बुद्धिमान लोक मानतील यात संशय नाही. पण जर कोणी तो 12वा ग्रह मानित नसेल तर असं समजायला हरकत नाही तो 12वा ग्रह त्याला लागलेला असला पाहिजे. म्हणजे एक संशोधक जर असं म्हणतो की त्याला तो 12वा ग्रह लागलेला आहे तर अगदी त्याच पद्धतीने आपण लक्षात ठेवा की केवळ ऐंद्रियकतेवर चालणारा व्यवहार कधीही परिपूर्ण असू शकत नाही. व्यवहारातही तो परिपूर्ण असू शकत नाही, परमार्थात तर नाहीच नाही. कारण प्रत्यक्ष प्रमाण हे अत्यंत दुबळ आहे. अहो टाचणी जर घेतली तर त्या टाचणीचा एक भाग असा अज्ञात असतो की तो भाग आपल्याला ज्ञात भागावरून अनुमेय म्हणून मानावा लागतो. वस्तुस्थितीने आपल्याला त्याचं ज्ञान होत नाही. एक गोष्ट आपल्याला सांगतो आणि ठराविक वेळेमध्ये आपल्याला सेवा पूर्ण करायची असल्या कारणाने मी थांबतो. गोष्ट अशी आहे की एक गृहस्थ नदीकाठी बसला होता आणि तो नदीकाठी जो बसला होता तो पाणी असं नदी भरून चाललेली होती, त्या पाण्यामध्ये गंमत बघत असा तो बसला होता. निसर्ग रमणीयता आहे त्याच्यामध्ये एक प्रकारची, त्या रमणीयतेला तो भाळून तिथे बसला होता. तो बसला होता तिथे एक स्वतःला साधू समजणारा तथाकथित साधू हा तिथून जात होता आणि तो त्या माणसाकडे जरा उपहास नजरेने बघत होता. कारण त्याच्या जवळची जी परिस्थिती होती ती अशी होती की तो नदीकाठी बसला होता, तिथे एक त्याच्या मांडीवर बाई झोपलेली होती आणि त्याच्या जवळ एक बाटली पण होती. ती बाटली आणि बाई बघून त्याला असं वाटलं की हा माणूस काय तुच्छ माणूस आहे. तो स्वतःला तथाकथित साधू समजत होता आणि या माणसाला मात्र तो तुच्छ समजत होता आणि त्याच्याकडे उपहास नजरेने बघून तो आपली वाटचाल करीत चालला. जात असताना एक असं प्रकरण घडलं तिथे की कोणी एक माणूस त्या नदीत पाण्यात वाहत चाललेला होता आणि तो ओरडत होता की मला कोणीतरी वाचवा, मला कोणीतरी वाचवा म्हणून तो चालला होता. हे दृश्य तो साधू आणि हा मनुष्य या दोघांनी बघितलं, पण त्याला काढण्याचा प्रयत्न साधूने केला नाही. या माणसाच्या मात्र चित्तात दया निर्माण झाली. आपल्या स्वतःला त्याने त्या बाईला बाजूला नाईलाजास्तव तो बाई शब्द वापरलेला आहे, मी त्याचं कारण नंतर सांगेन. बाईला बाजूला ठेवलं आणि स्वतः आपण पाण्यामध्ये झेप घेतली आणि त्या बुडत असलेल्या माणसाला आपल्या पाठीवर घेऊन काठावर आणलं आणि काठावर आणून सोडून त्या साधू समोर गेला आणि सांगितलं, साधू महाराज आपण चांगले सज्जन दिसता, माझ्याकडे आपण बघत होता ती आपली नजर मला असं सांगून गेली, सुचवून गेली की तुम्ही माझ्याकडे अत्यंत उपहास बुद्धीने पाहता. पण मी आपल्याला असं विचारतो, हा माणूस वाहत जात होता हे आपल्याला दिसलं नाही? आपल्याला देवाने दिलेली जी शक्ती त्या देवाचं इमान राखण्यासाठी आपण काही प्रयत्न केला नाही. मला दिलेली ईश्वराने शक्ती आणि दिलेली युक्ती, मला पोहण्याची कला, त्या बळावर मी ईश्वराचं इमान राखण्यासाठी म्हणून या माणसाला मी बाजूला काढलेलं आहे. आपण का नाही हा प्रयत्न केला? आणि उगाच माझ्यासाठी नजरेने उपहास बुद्धीने आपण का बघत होता? तो जरा स्तिमितच झाला, आश्चर्याने थक्क झाला. त्याचं सामर्थ्य बघून तर थक्क झालाच, पण तो म्हणाला, तुझ्या जवळ असलेली बाई आणि बाटली ही माझ्या उपहासाचं कारण आहे.
महाराज असं आपण वरपंग वृत्तीने बघण्यात काही अर्थ नाही. ती बाटली आहे त्याचं कारण निळं आहे आणि ती बाई आहे त्याचं कारण निळं. आपल्याला कळलं नाही. ती बाई नाही, ती आई नावाची बाई आहे. ती माझी माता आहे. आणि ती बाटली नाही. त्या मी गंगेच्या पाण्या व्यतिरिक्त कुठलंही पाणी पित नाही, म्हणून मी माझ्या बरोबर हे पाणी मुद्दाम ठेवलंय. माझी माताही गंगेचं पाणी पिते आणि मीही गंगेचं पाणी पितो. ते गंगेचं पाणी आहे आणि मला जन्म देणारी माता आहे. तिच्या उपकाराचा हा परिणाम आहे, तिच्या शिकवणीचा हा परिणाम आहे की माझ्या ईश्वराचं मी इमान राखलं. तुम्ही का नाही आपलं इमान राखलं? विचार करा की प्रत्यक्ष प्रमाण किती दुबळ आहे. जे ज्ञान करून देतं ते किती खोटं आहे. आणि या प्रत्यक्ष प्रमाणाच्या बलावर आपण असं म्हणता काय की परमार्थातल्या सगळ्याच साधना चुकीच्या आहेत म्हणून? असं होत नाही. आपल्याला होणारा दिसणारा जो प्रकार आहे हा तर प्रकार असतोच, पण या प्रकारा व्यतिरिक्त एक अदृश्य असा परिणाम असतो की तो त्या क्रियेत जन्माला येतो. म्हणून प्रत्येक क्रियेमागे असा अदृश्य परिणाम होतो. त्यातला एक परिणाम इथे महाराज लिहितात की नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. का? जे नामची नाही पापाची ऐसे केले. भगवन नामाने पापाला नामशेष करून टाक. भगवन नामाचं सामर्थ्य असं आहे की जो माणूस भगवंताच्या नामाचं उच्चारण करतो त्याच्या सर्व पातकांची निवृत्ती होते. पातक निवृत्ती ही गोष्ट जरी अदृश्य असली तरी नामोच्चारण रूपी असलेल्या अदृश्य क्रियेचा हा अदृश्य परिणाम होतो. हे अनुभवाने संतांनी लिहून ठेवलेलं आहे. तुम्ही आम्ही जरी उद्या त्याचं चिंतन करू लागलो, तसं अनुष्ठान करू लागलो तर आपल्यालाही तसा अनुभव येईल. पण तसं अनुष्ठान करण्याची आवश्यकता आहे. प्रवचनाने ही गोष्ट करणार. प्रवचन हे तुम्हाला माहिती देईल आणि आपलं काम पूर्ण करेल. पण अनुष्ठान करण्याची जी बाजू आहे ती तुम्हाला हा अनुभव देईल की आपण केलेल्या या नामोच्चारण रूपी बाह्य क्रियेने अंतरात असलेलं पापही निवृत्त होतं. माणूस निष्पाप होतो. इतका निष्पाप होतो की प्रायश्चित्ताला पाप निवृत्तीसाठी म्हणून कुठे पाप म्हणून शिल्लक राहतच नाही. म्हणून महाराज रूपकान असं म्हणतात की प्रायश्चित्ताचा जो व्यवसाय आहे तो व्यवसायच आमच्या या नामचिंतनाने बंद पाडला. पुढे महाराजांनी असं लिहिली, यमदमा वकळा आणली तीर्थे ठायावरून उठविली. यमलोकीची कुंतली राहती आग. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवणा ते दमावे. तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदासी नाही. एक तात्या गोष्ट सांगत असत, ते आपल्याला सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. ती गोष्ट अशी, एका गावामध्ये एका डॉक्टरनी नवीन दवाखाना उघडला आणि उत्तम सगळी एकंदर फर्निचर योजना सगळी केली. सगळी साहित्य सामग्री तिथे आणून ठेवली आणि सगळं करून तिथे गेले. ते गाव जे होतं ते अतिशय शुद्ध हवेचं गाव होतं. झाडी भरपूर, पाणी भरपूर, शुद्ध पाणी आणि सगळं गाव तालीमबाज होतं. रोज सकाळी लोक व्यायाम करायचे, पोटभर दूध प्यायचे, गले लठ्ठ, गाव सगळं गले लठ्ठ. पहिलवानातच गाव इथून तिथून. रोगी माणूस म्हणून त्या गावात कोणी नाही. ते सगळे पाठी वगैरे बघायचे. ते लोकांना असं वाटायचं कोणीतरी नवीन डॉक्टरने उघडलेलं दिसतं, बघावून आज जवळ बघायचं. तो जो डॉक्टर होता तो असा होता, पाप्याचा पितर. नुसता हाडकुळा, आत आडण वर कातड, ह्याच्याशिवाय आत काही नव्हतं. नुसती हाडं दिसत होती. ते लोकांनी येऊन बघायचं, असं डोकं म्हणून बघून असं वाटायचं की बहुतेक कुणीतरी क्षयरोगी असावा आणि हवा पालट करण्याकरता या डॉक्टरने इथे आणून ह्याला ठेवलेला असावा, असा प्रत्येकाचा समज व्हायचा, निघून जायचा. सगळं गाव येऊन बघायचं. माणूस म्हणजे असा गले लठ्ठ. त्या गावात असा बारीक माणूसच नव्हता. काय योग आहे एखाद्या गावाचं? म्हणजे मी तुम्हाला सांगतो, असं अतिशयोक्ती नव्हे. तुम्हाला बघायचं असलं तर आमच्या पुण्याजवळ एक गाव आहे, तिथे तुम्ही या. एक पहिलवानांची गँगच्या गँग अशी की माणूस बरीक असाय. त्यांना जे टाळ लागतात ना, तर आमचा हा 600 ग्रॅमचा त्याला टाळ चालत नाही, कमीत कमी 1.5 किलोचा असला. हो, त्याच्याशिवाय तो म्हणतो हे टाळ आहेत का, आम्हाला वाजवायलाच येत नाही म्हणतो. असला टाळ वाजवण्यात काय, त्याच्या मनाचं ओझं पाहिजे त्याला. अशी काही मंडळी, पहिलवान मंडळी, सगळी पहिलवान मंडळी त्या परमार्थामध्ये. असं गावच्या गाव पहिलवानाचं होतं आणि प्रत्येक जण येऊन बघत होता की हा माणूस कोणीतरी रोगी, इथे क्षयरोगी आलेला आहे म्हणून बघायचे लोक निघून जायचे. शेवटी त्या डॉक्टरला असं वाटलं की आपला गाशा गोंधळून आपण इथून विराट कडून निघून जाणं चांगलं आहे. त्याप्रमाणे यम, दम, तीर्थ, हे प्रायश्चित्त, या सगळ्यांनी असा विचार केला की जर नामचिंतनाने हे सगळे लोक निष्पाप झाले तर आम्हाला आता काही कर्तव्य नाही. त्यापेक्षा आपण आपला गाशा गुंडाळून निवांत राहणं हे आपलं काम आहे, असं या सगळ्या साधनांनाही वाटावं. असं सर्व साधनाला पापनिवर्तक असलेल्या, पुण्योत्पादक असलेल्या यावत साधन सामग्रीला आपला व्यवसाय बंद करून गाशा गुंडाळून गप्प बसण्याची पाळी यावी, इतकं या कीर्तनाचं महत्व आहे.
म्हणून माणसाने जर कीर्तन केलं, भगवंताचं नामोच्चारण जर केलं, तर त्याची तात्विक बैठक अशी आहे की ते कर्मत्वावच्छेदकाने पापनिवर्तक आहे आणि प्रमाणत्वावच्छेदकाने मी आरंभी आपल्याला सांगितल्याप्रमाणे तत्वम पदार्थाधिकांच्या शोधनाच्या द्वारा किंवा त्याच्या निमित्ताने निर्माण होणारं जे पुण्य तद्वारा सगळ्या साधन सामुग्रीची जुळवाजुळव करून साक्षात्कारापर्यंत नेऊन पोहोचवणार आहे. किंवा प्रमाणत्वावच्छेदकाने जर शुद्ध अंतःकरण वृत्ती असेल, संशय विपर्यादी दोष चित्तात नसतील, तर उच्चारणाबरोबर श्रोत्याची वृत्ती अखंडाकार होऊन अखंड चेतनस्था ज्ञानाची निवृत्ती होऊन त्याला त्या चैतन्याचा साक्षात्कार होतो, सत्याची समक्षता लाभते, प्रातिभ दर्शन घडतं. हे या नामचिंतनाचं महत्व आहे. असं वारकरी संप्रदायाची प्रत्येक क्रिया, प्रत्येक भावनिक सांगितलेले उपाय, साधन, भक्ती आणि तत्वज्ञान हे सगळं तर्कशुद्ध पद्धतीचं आणि ज्याची बैसका तत्वज्ञानाच्या पायावर भक्कम आहे की जी कधीही कोलमडणार नाही. जो जो याला दीर्घकाल होईल तो याचं महत्व अधिकच वाढत राहील, अशी योजना या संप्रदायात असल्यामुळं आपण भगवंताचं नामचिंतन करावं. आणि त्या करण्यापूर्वी कोण्या तरी साधू पुरुषाला विचारून पहिल्यांदा मनुष्याने वारकरी झालं पाहिजे. म्हणून होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, त्यातली काही बहिरंग साधनं आणि काही अंतरंग साधनं. त्यामध्ये कीर्तन हे अंतरंग आणि बहिरंग उभय लक्षणाने संपन्न असणार असं एक समर्थ साधन आहे. त्या समर्थ साधनाचं वर्णन करून या समर्थ साधनाचं जो सांगितल्या पद्धतीने अनुष्ठान करतो त्याला म्हणायचं अनन्य नावाने रूपाने हा भजन करतो. आणि असं अनन्य भजन करणारा माणूस माझ्या जगत कारणत्वाला, माझ्या अव्ययत्वाला तो जाणतो. असा जाणणारा माणूस मोठ्या अंतःकरणाचा होतो की ज्याच्या अंतःकरणात जयाचे चोखटे मानसी मी होऊनी राहे क्षेत्र संन्यासी असा तो बनतो. नवे नवे जया निजे लिया ते उपासी वैराग्य का, तिथे स्वतः देव आपण होऊन येऊन राहतो, त्याला महात्मा म्हणतात. महात्मा नस्तुमाम पार्थ दैवीम प्रकृतीमाश्रिता भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादि मोगेयम. त्यापैकी अनन्य मनाने तो भजन कसं करतो तो या श्लोकामध्ये त्याचा खुलासा केला. आणि त्यातल्या पहिल्या ओवीचा हा धावता भावार्थ यथामती मी आपल्या पुढे मांडलेला आहे. एवढं सांगून थांबतो. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री सद्गुरु साखरे महाराज की जय.